आवाज येतो ना सगळ्यांना? नमस्कार मित्रांनो, 3P शेअर मार्केट क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, कालच्या सेशनमध्ये आपण झोन कसे फाइंड आउट करायचे, झोन मार्क करण्याची पद्धत आपण समजून घेतली. फ्रेश झोन कशाला म्हणतात, टेस्टेड झोन कशाला म्हणतात, आणि त्याच्यानंतर आपण लोकेशन कशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे याबाबतली माहिती घेतली. जे हायर टाइम फ्रेमला आपण झोन मार्क करतो HTF चे, HTF म्हणजेच काय, हायर टाइम. हा बोला. हो, एक HTF म्हणजे हायर टाइम फ्रेम. आता हा जो हायर टाइम फ्रेम आहे हा कशासाठी उपयोगात आणणार आहोत आपण, की मार्केटचं लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी किंवा झोन फाइंड आउट करण्यासाठी. सप्लाय झोन कुठं आहे आणि डिमांड झोन कुठं आहे, आणि लोकेशन म्हणजे काय, तर होलसेल एरिया कुठं आहे आणि रिटेल एरिया कुठं आहे. आता हे फाइंड आउट करण्यापाठीमागचं लॉजिक काय, कारण काय, तर हायर टाइम फ्रेमवरती जे झोन आपण मार्क करतो त्याच्यामध्ये बिग प्लेयर म्हणजेच इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांची ऍक्टिव्हिटी समजून घेण्यासाठी आपण काय करतो, हे मोठ्या टाइम फ्रेमचे झोन मारतो. याच्यातून आपल्याला लक्षात येतं हे जे बिग प्लेयर आहेत हे कुठं बाय करणार आहेत आणि कुठं सेल करणार आहेत, त्यांची जागा आपण फाइंड आउट करण्यासाठी हे हायर टाइम फ्रेमचे झोन मारतो. म्हणजे लोकेशन शोधण्यासाठी होलसेल एरिया कुठं आहे आणि रिटेल एरिया कुठं आहे, या दोन कन्सेप्ट, दोन गोष्टी आपल्याला समजलं. किंवा आता होलसेल रिटेल हा समजायला काय अवघड भाग नाही, पण तरी सुद्धा समजा आपल्याला जर गोंधळ वाटत असेल तर आपण काय समजायचं, की बिग प्लेयर कुठं काम करणार आहे, कुठं विकतात आणि कुठं खरेदी करतात, हे फाइंड आउट करण्यासाठी, हे ओळखण्यासाठी आपण हायर टाइम फ्रेमचा उपयोग करतो. म्हणजे हायर टाइम फ्रेमचे झोन मारतो. सुरुवातीला आपण काय समजून घेतलं, की एक जो झोन मार्क करतो आपण, तो झोन मार्क करायची पद्धत काय, पहिला ते समजून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग पहिला आपण हायर टाइम फ्रेमवरचे झोन मार्क करायला सुरुवात किंवा समजून घेतली. आणि हे जे हायर टाइमचे झोन आहेत ते मार्क करत असताना एक गोष्ट आपण काय त्या ठिकाणी सवलत दिली, की आपण हायर टाइम फ्रेमचे झोन मार्क करत असताना टेस्टेड झोन असेल तर चालतो. हायर टाइम फ्रेमचा जो झोन मार्क करतो आपण त्यावेळेला तो झोन टेस्टेड झोन असला तरी चालतो. एवढी सवलत आपण या हायर टाइम फ्रेमचे झोन मार्क करत असताना आपण दिलेली. फ्रेश झोन असेल तर उत्तमच आहे, प्रश्नच नाही. पण जर समजा आपल्याला फ्रेश झोन सापडत नाही जवळपास आणि त्या ठिकाणी जवळपास आपल्याला टेस्टेड झोन सापडतो, आता हा टेस्टेड झोन सुद्धा किती असला पाहिजे, तर साधारणपणे 1 किंवा 2 वेळेला तो टेस्ट झालेला असावा. त्याच्यापेक्षा जास्त वेळेला तो टेस्ट असता कामा नये. कुठला झोन, जो आपण हायर टाइम फ्रेमवरती मार्क करणार आहोत तो झोन. फक्त कुठला, हायर टाइम फ्रेमवरती ज्यावेळेला आपण झोन मार्क करणार आहोत त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीनं तिथं कन्सेशन आपल्याला आहे की तो टेस्टेड असेल तर चालेल, तिथं फ्रेश नसला तरी चालेल, किंवा लेगिंग कॅन्डल थोडीशी वीक असेल तर चालेल, त्याच्यानंतर लेगआउट कॅन्डल आपल्याला स्ट्रॉंग असली पाहिजे. हे पॅरामीटर्स आपण लावून हायर टाइम फ्रेमचे झोन मार्क करू शकतो.
आता सुरुवातीला आपण काय करायचं, हायर टाइम फ्रेमची झोन मार्क करायची. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हायर टाइम फ्रेम म्हणजे नेमकी कोणती, कोणत्या टाइम फ्रेमला आपण हायर टाइम फ्रेम म्हणायचं, हा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. वारंवार आपण म्हणजे उल्लेख करायला लागलोय की हायर टाइम फ्रेम, हायर टाइम फ्रेम. तर मित्रांनो, वेगवेगळ्या मार्केटसाठी वेगवेगळ्या मार्केटसाठी वेगवेगळी टाइम फ्रेम ही काय असते, हायर टाइम फ्रेम असते. ज्याला आपण हायर टाइम, थोडस गोंधळ होईल पण सोपं होत, सांगतो मी सोपं. वेगवेगळ्या मार्केट म्हणजेच कुठलं, कमोडिटी मार्केट आहे, त्याच्यानंतर आपलं फॉरेक्स मार्केट आहे, त्याच्यानंतर करन्सी. म्हणजे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट आहेत, या मार्केटसाठी वेगवेगळ्या टाइम फ्रेम ही हायर टाइम फ्रेम म्हणून ओळखली जाते. अशा 16 प्रकारच्या टाइम फ्रेम आहेत हायर टाइम फ्रेमच्या. आता ह्या 16 प्रकारच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला जायचं नाही. फक्त इंडियन मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये काम करत असताना ज्या टाइम फ्रेमला आपण हायर टाइम फ्रेम म्हणणार आहोत, तितकीच टाइम फ्रेम आपण आता समजून घ्यायची. आपण ज्या ठिकाणी काम करणार आहोत शेअर मार्केटमध्ये, इंडियन शेअर मार्केटमध्ये, त्याच्यासाठी हायर टाइम फ्रेम ज्या आहेत, याच्यामध्ये सुद्धा ट्रेडिंग उद्देश जो आहे, ट्रेडिंग प्रकार याच्यावरून काय आहेत, या हायर टाइम फ्रेम वेगळ्या आहेत. हायर टाइम फ्रेमचं टायमिंग जे आहे हे कशासाठी, ज्या प्रकारचा ट्रेडिंग प्रकार आपल्याजवळ आहे, म्हणजे ज्या पद्धतीचं ट्रेडिंग आपण करणार आहोत, त्यानुसार या टाइम फ्रेम आपल्या चेंज होतात. आता इथं सगळं सांगत बसण्याखेरीज तुम्हाला जर त्याचं विश्लेषण दिलं तर ते आधी कमी वेळेमध्ये आपल्याला ते लक्षात येईल. आपण काय करू की तो चार्ट जो आहे वेगवेगळ्या टाइम फ्रेमचा, की कुठल्या ट्रेडिंगसाठी, कुठल्या ट्रेडिंग प्रकारासाठी, इंट्राडेसाठी असेल, स्विंगसाठी असेल, डेली ट्रेडसाठी असेल, विकली ट्रेडसाठी असेल, मंथली ट्रेडसाठी असेल, हे जे ट्रेड करण्याचे किंवा काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यासाठी वेगवेगळ्या टाइम फ्रेम या हायर टाइम वेगळ्या आहेत. आता थोडक्यात मी या ठिकाणी ज्या पद्धतीने लिहीन त्याप्रमाणे तुम्ही नोट डाऊन करा थोडंसं, कारण याचे नोट्स तुम्हाला ग्रुपवरती सेंड करत असताना प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे प्रॉब्लेम म्हणजे काय, मला त्याचं एक्सेल शीट करून पाठवणं इतकं शक्य नाही. त्यामुळं या ठिकाणी मी करतो, त्याचं स्क्रीनशॉट घ्या, किंवा तुम्ही काय करा, तुम्ही ज्याप्रमाणे इथं लिहीन म्हणजे तुम्हाला समजत जातील त्या सोप्या पद्धतीनं की कोणती टाइम फ्रेम ही हायर टाइम फ्रेम आहे आणि कोणत्या ट्रेडिंग प्रकारासाठी, कोणत्या ट्रेडिंग प्रकार, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, रिकमांडेड चार्ट टाइम फ्रेम म्हणून. वरती टायटल द्या, रिकमांडेड चार्ट टाइम फ्रेम. आता याच्यामध्ये एक भाग आहे ट्रेड प्रकार म्हणतो, त्याला पर्पज किंवा उद्देश आपण म्हणतो, ट्रेड पर्पज. त्याच्यानंतर एक लाईन मार्क करा. दुसरा ट्रेड कालावधी, हे लिहिल्यानंतर लगेच लक्षात येईल तुमच्या. त्याच्यानंतर होलसेल आणि रिटेल एरिया फाउंड आउट करण्यासाठी, एरिया
फाइंड आउट करण्यासाठी. एरिया फाइंड आउट करण्यासाठी. पुढं आणखीन एक कॉलम करा, ट्रेंड ओळखण्यासाठी. ट्रेंड ओळखण्यासाठी वेगवेगळ्या टाइम फ्रेमचा उपयोग आपण करतो. ट्रेंड ओळखण्यासाठी म्हणजे मार्केटमध्ये ट्रेंड कोणता चालू आहे. आणि शेवट प्रत्यक्ष ट्रेड घेण्यासाठी. प्रत्यक्ष ट्रेड घेण्यासाठी या पद्धतीचं काय मार्क करा, कॉलम मार्क. पहिलं काय, ट्रेड पर्पज म्हणजे कोणत्या प्रकारचं ट्रेडिंग आपण करणार आहोत, आपला उद्देश काय. 5 मिनिटामध्ये किंवा तासाभरामध्ये प्रॉफिट मिळवून मार्केटमधून बाहेर पडायचा विचार आपला उद्देश आहे, की 1 दिवसामध्ये 1 दिवस थांबून आपल्याला प्रॉफिट मिळवायचा उद्देश आहे, की आपण काही आठवडे त्या ट्रेडमध्ये थांबून प्रॉफिट मिळवायचा उद्देश आहे आपला. त्या उद्देशाने आपण काम करणार आहोत, की गुंतवणूक करून महिन्यामध्ये आपल्याला रिटर्न्स मिळाले पाहिजेत. या उद्देशानं मार्केटमध्ये म्हणजे रोज उठून मार्केटच्या समोर मी बसणार नाही, परंतु महिन्यातून एखादा ट्रेड मी असा करेन की मला मंथली इन्कम त्याच्यातून मिळू शकेल, असा ट्रेड मी करेन. या प्रत्येक ट्रेडिंग पद्धतीसाठी वेगवेगळ्या टाइम फ्रेम हा या तिन्ही प्रकारच्या म्हणजे हायर टाइम फ्रेम, इंटरमिडिएट टाइम फ्रेम आणि लोअर टाइम फ्रेम या वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. आता हावरली इन्कम ट्रेड, आता मी इथं शॉर्ट फॉर्म लिहितो, तुम्हाला ग्रुपवरती पोस्टही केलेला आहे. हावरली इन्कम ट्रेड त्याचं मी फक्त शॉर्ट फॉर्म इथं लिहितो, तो म्हणजेच काय, HIT. HTF म्हणजे टाइम फ्रेम आली आणि HIT म्हणजे काय सांगितलं, हावरली इन्कम ट्रेड. म्हणजे या पद्धतीचं ट्रेडिंग ज्यावेळेला आपण करणार आहोत त्यावेळेला आपला उद्देश काय आहे, की काही तास आपण मार्केटला देऊन त्या काही तासामध्ये मार्केटमधून प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न करा. मग याच्यामध्ये साधारणपणे आपल्याला इंट्राडेचा समावेश त्याच्यामध्ये करतो. आता या ठिकाणी ज्या टाइम फ्रेम आपल्याला सांगितल्या जाते त्या टाइम फ्रेम ह्या साधारणपणे स्टँडर्ड म्हणून मानल्या जातात. त्याच्यामध्ये स्कॅल्पिंग करताना आपण थोडं अधिक खोलामध्ये जातो, तो पार्ट वेगळा. आता इथं HIT टाइम फ्रेम म्हणजे ज्याला आपण इंट्राडे म्हणतो. इंट्राडे साठी किती तास त्या ट्रेडमध्ये आपण थांबायचं आहे. ज्यावेळेला आपण इंट्राडेचा ट्रेड करतो, इंट्राडे प्रकारचं ट्रेडिंग करतो म्हणजे हावरली इन्कम ट्रेड म्हणतो ज्याला आपण, काही तासामध्ये प्रॉफिट मिळवून आपल्याला बाहेर पडायचं आहे, तर आपण त्या ट्रेडमध्ये काही तासच थांबू शकतो. जास्त वेळ थांबायची त्याच्यामध्ये आपल्याला गरज भासत नसते. अशा सिच्युएशनचा फायदा घेऊन आपण कमीत कमी वेळामध्ये ट्रेडिंग करून ट्रेडमध्ये एंट्री करून आपण प्रॉफिट म्हणून मार्केटमधून आपली ऑर्डर काय करत असतो, आपली पोझिशन क्लोज करत असतो. म्हणजे काही वेळ मार्केटसाठी आपण देतो, काही तास. ट्रेड कालावधी किती, काही तास म्हणायचं त्याला, काही तास. आपल्याला हेच माहित नसतं, आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ट्रेड घेतो आणि दिवसभर त्या ट्रेडमध्ये गुंतून पडतो. आणि या प्रकारे तुम्ही स्टॉकमध्ये जर खरेदी केलेले असेल तर ते त्या ठिकाणी मान्य आहे, त्या ठिकाणी एक वेळ चालू शकतं. पण ज्या वेळेला तुम्ही 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये इंट्राडेमध्ये ऑप्शनमध्ये काम करत असता त्यावेळेला तुमचा ट्रेड हा कमीत कमी वेळेमध्ये प्रॉफिटमध्ये येऊन त्या ट्रेडमध्ये तुम्ही प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचं असतं. जितका वेळ तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी लागेल तितकं तुम्ही अडचणीत येत असता, लक्षात ठेवा, अडचणीत येत असता. त्यामुळे आपल्याला लक्षात आलं पाहिजे ज्या उद्देशानं मी मार्केटमध्ये आलेलो आहे त्याच्यासाठी आपल्याला टाइम किती द्यावा लागेल. तर काही ज्यावेळेला इंट्राडे करतो त्यावेळेला काही तासामध्ये आपल्याला त्यामध्ये प्रॉफिट म्हणजे हा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, ही ट्रेडची एंट्री
शोधून त्याच्यावर एंट्री घेऊन प्रॉफिट बुकून किंवा स्टॉप लॉस घेऊन आपण त्या ट्रेडमधून बाहेर पडणार आहोत. ही सगळी प्रोसेस आपल्याला काही तासामध्ये आपण करणार आहोत. म्हणजे अनालिसिस ही त्याच्यामध्येच करणार आहोत त्या टाइम पिरियडमध्ये, त्या काही तासामध्ये, एंट्री त्या काही तासामध्येच घेणार आहोत आणि प्रॉफिट बुकिंग करून मार्केटमधून बाहेर सुद्धा आपण काही तासामध्ये, म्हणजे कमी वेळ आपण मार्केटसाठी देणार आहोत. त्याच्यासाठी हायर टाइम फ्रेम जी HTF म्हणतो आपण, कालपर्यंत किंवा मागच्या सेशनपर्यंत आपण जे हायर टाइम फ्रेम जे म्हणत होतो ती इंट्राडे साठी किती आहे, 75 मिनिट किंवा 125 मिनिट किंवा जास्त झालं तर डेलीची वापरतो. पण इथं आपण डेलीची यायच नाही. स्टँडर्ड किती, 75 किंवा 125 मिनिटाची टाइम फ्रेम ही हायर टाइम फ्रेम. आता HTF टाइम फ्रेम म्हणजेच कशासाठी आहे, हायर टाइम फ्रेम. हायर टाइम फ्रेम याचा उपयोग आपण कशासाठी करणार आहोत, मार्केटमध्ये सप्लाय झोन कुठं आहे आणि डिमांड झोन कुठं आहे, होलसेल एरिया कुठं आहे आणि रिटेल एरिया कुठं आहे, हे शोधण्यासाठी आपण या हायर टाइम फ्रेमचा उपयोग करणार आहोत. किती मिनिटं, 75 मिनिट आणि 125, या दोन्हीपैकी एक आपण त्याच्यामध्ये निवडू शकतो. त्याच्यानंतर ट्रेंड ओळखण्यासाठी, म्हणजे समजा आपण जर 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा झोन मार्क केला, हायर टाइम फ्रेमचा झोन 75 मिनिटावर शोधला, तर तो कशासाठी उपयोगात आणणार आपण, इंट्राडे ट्रेडिंगसाठी उपयोगात आणणार. आणि मग किंवा 125 मिनिटाच्या टाइम फ्रेम लावले आणि त्याच्यावरती आपण काय मार्क केलं की हायर टाइम फ्रेमचा झोन मार्क केला. म्हणजे इंट्राडे काम करण्याच्या उद्देशानं जो झोन आपण मार्क करत आहोत त्याचा विचार इथं करतो. पर्पज काय, आपल्याला काही तासाचा ट्रेड करायचा आहे, अवरली इन्कम ट्रेड ज्याला म्हणतो आपण, तो अवरली इन्कम ट्रेड करण्यासाठी आपण 75 मिनिटाची टाइम फ्रेम ही हायर टाइम फ्रेम म्हणून निवडत आहोत. कुठली, हायर टाइम. ही हायर टाइम कशासाठी, पुन्हा मी सांगतोय, हायर टाइम HTF ज्या वेळेला टाइम फ्रेम निवडतो त्या टाइम फ्रेमवरती जे झोन मार्क करतो ते कशासाठी मार्क करणार आहोत आपण, होलसेल एरिया आणि रिटेल एरिया फाइंड आउट करण्यासाठी. होलसेल एरिया आणि रिटेल एरिया का शोधायचा आहे, कारण त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल होलसेल एरियामध्ये खरेदी करत असतात आणि रिटेल एरियामध्ये विकत असतात. त्यामुळं आपण काय करायचं आहे, हे शोधायचं. त्याच्यासाठी टाइम फ्रेम कुठेसाठी, 75 मिनिटाची. आता मग ट्रेंड ओळखायचा आहे. या हायर टाइम फ्रेमचे ज्यावेळेला झोन मार्क करतो त्यावेळेला आपण ट्रेंड पाहिला नाही. आपल्याला ज्या ठिकाणी डिमांड झोन दिसला त्या ठिकाणी डिमांड झोन मारला आणि ज्या ठिकाणी आपल्याला सप्लाय झोन दिसतो त्या ठिकाणचा सप्लाय झोन आपण फाइंड आउट केला. त्या दरम्यान कुठला ट्रेंड आहे आपण त्या टाइम फ्रेमवरती बघितलेला नाही. तो कुठलाही ट्रेंड असतो, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. आता हे जे दोन हायर टाइम फ्रेमचे झोन मार्क केलेले आहेत याच्यामध्ये मार्केट जी मुवमेंट करतंय ती कोणत्या ट्रेंड मध्ये आहे हे ओळखण्यासाठी आपण ITF, कुठल्या, ITF म्हणजे इंटरमिडिएट टाइम फ्रेम ज्याला म्हणतो आपण, किंवा मध्यम टाइम फ्रेम जी म्हणतो आपण, ती मध्यम टाइम फ्रेम याला 15 मिनिट किंवा 25 मिनिटाची टाइम फ्रेम लावायची. 15 मिनिटाची किंवा टाइम फ्रेम आपण 25 मिनिटाची टाइम फ्रेम. ही कशासाठी मला सांगा, आता कोण सांगेल सांगा. ही जी 15 मिनिटं आपण झोन मार्क केले कशावरती, हावरली इन्कमचा ट्रेड आपण करणार आहोत, म्हणजे काही तासांचा इंट्राडे थोडक्यात धरा आपण. तर त्याच्यामध्ये 75 मिनिटाची टाइम फ्रेम आपण किंवा 125 मिनिटाची टाइम फ्रेम आपण झोन मार्क केला. हा झोन कशासाठी मार्क केला मला सांगा, डिमांड झोन आणि सप्लाय झोन हे करण्यासाठी, मार्क करण्यासाठी. म्हणजेच काय, आपल्याला डिमांड झोन दोन्हीकडे पण मार्क करायचं आहे. पण हे जे हायर टाइम फ्रेमचे झोन आहे, रिटेलर आणि होलसेलर शोधण्यासाठी. ओके, होलसेलर आणि रिटेलर एरिया शोधण्यासाठी. होलसेल एरिया कुठं आहे आणि रिटेल एरिया कुठं आहे हे लोकेशन शोधण्यासाठी आपण हायर टाइम फ्रेमवरती. आता मग मला सांगा, त्याच्यानंतर आपण ITF म्हणतो 15 मिनिटं किंवा 25 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण शिफ्ट होणार. मग ते झोन मार्क केले आपण. त्याच्यानंतर आलो आपण 15 किंवा 25 मिनिटाची जी इंटरमिडिएट टाइम फ्रेम म्हणतो आपण, मध्यम कालावधीची टाइम फ्रेम म्हणतो, ती 15 किंवा 25 मिनिटाची आहे.
या टाइम फ्रेमचा उपयोग आपण काय करणार आहोत? ट्रेंड काय आहे तो शोधण्यासाठी. इतरांनाही उत्तर द्या आणि तुम्ही संधी द्या इतरांनाही. ओके. इंटरमिडिएट टाइम फ्रेमचा उपयोग आपण कशासाठी करणार आहोत? बुलिश आहे फाइंड आउट का? हा, ट्रेंड फाइंड आउट करण्यासाठी. करेक्ट. म्हणजे मार्केटमध्ये नेमका ट्रेंड कोणता चालू आहे? मार्केट बुलिश आहे, मार्केट बेरिश आहे की मार्केट साइडवेज आहे? हे आपल्याला कशामध्ये शोधायचं आहे? इंटरमिडिएट टाइम फ्रेमवरती. लक्षात घ्या, ही सिस्टीम आहे. या सिस्टीमला आपण फॉलो करून आपला सेटअप तयार करणार आहोत. लक्षात घ्या, आपण डेटा गोळा करत आहोत या 3 प्रकारामध्ये. आता ही 15 मिनिटाच्या, म्हणजे आपण झोन मार्क केलंय 75 आणि 125 मिनिटाच्या. त्याच्यानंतर आपण गेलो 15 आणि 25 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती शिफ्ट झालो आणि त्या टाइम फ्रेम मध्ये आपण ट्रेंड चेक केला. आता ट्रेंड फाइंड आउट करणार म्हणजे आपण काय करणार मला सांगा? आपल्याला काय बघावं लागेल? बुलिश आहे का बेरिश आहे बघायला. तू कसा बघणार? त्याचे पॅरामीटर्स काय? हायर हाय आणि लोअर हाय फॉर्मेशन होते का बघणार. राईट. म्हणजे मार्केटमध्ये हायर आहे, कारण हे लक्षातच घ्यायचं. लक्षात, ट्रेंड ओळखला तरच आपल्याला याचे रिझल्ट चांगले येणार आहेत. पहिल्यापासून मी सुरुवातीला की मार्केटमध्ये ट्रेंड कुठला चालू आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तिथं गोंधळ झाला की मग सगळ्या गोष्टी गोंधळाच्या होतात. मग नेमकं ट्रेड कुठं करायचं हे आपल्या लक्षात येत नाही. हे हायर हाय आणि हायर लो या फॉर्मेशन मध्ये मार्केट जातंय का हे आपल्या लक्षामध्ये बघायचं आहे. मधल्या टाइम फ्रेम मध्ये समजा हायर हाय आणि हायर लो म्हणजेच काय, या पद्धतीने मार्केट जातं. बरोबर. हे हाय एच 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 आणि हे कुठलं एच एल एच एल एच एल हायर लो. या पद्धतीनं मार्केट वरच्या दिशेनं असं जर मार्केट जात असेल तर आपण काय म्हणतो? त्याला मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड आहे. आता याच्याऐवजी समजा मार्केट वरून खाली येते, यावेळेला काय बनवतो ते? एल एल एच एल एच एल एच आणि खालच्या साईडला जे म्हणतो ते काय? एल एल लोअर लो. या पद्धतीनं येतं. हे आपल्याला बघता आलं पाहिजे. कशात बघायचं आपण ते? 15 किंवा 25 मिनिटाची टाइम फ्रेम निवडायची आणि त्याच्यावरती बघायचं आणि मग आपण ठरवायचं की मार्केटमध्ये ट्रेंड कोणता आहे. या 2 गोष्टी झाल्या. आता परत लक्षात घ्या, म्हणजे कुठल्या टाइम फ्रेमवरती बघायचं आहे? आपला खरा फोकस आता कुठं राहिला? इंटरमिडिएट टाइम फ्रेमवरती. त्या ठिकाणी आपल्याला ट्रेंड समजणार आहे. मधल्या टाइम फ्रेमवरती आपण ट्रेंड बघायचा आहे. हायर टाइम फ्रेमवरती ट्रेंड बघत नाही. लक्षात घ्या, आपण हायर टाइमचा उपयोग कशासाठी केला? आपण केवळ लोकेशन शोधण्यासाठी. आपण झोन मार्क केले. हायर झोन मारला म्हणजे वरचा सप्लाय झोन मार्क केला आणि डिमांड झोन मार्क केला. म्हणजे लोकेशन एरिया आपण फाइंड आउट करून घेतले त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये कोणता ट्रेंड चालू आहे हा बघण्यासाठी आपण ITF टाइम फ्रेमवरती शिफ्ट झालो आणि मग या हावरली मध्ये 15 आणि 25 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आता हे बघणार आहोत आपण. त्याच्यावरती सुद्धा आपण काय करायचं आहे? चार्टवरती जाऊन बघायचं. सेकंड टप्प्यामध्ये काय आलो आपण? इंटरमिडिएट टाइम फ्रेम म्हणजे छोट्या टाइम फ्रेमवरती जाऊन आपण अनालिसिस करायला. आता त्याच्या पुढे जाऊन आता आपण ट्रेड घेणार आहोत. आता इंटरमिडिएट टाइम फ्रेमवरती आपण झोन मार्क करणार आहोत का हो? आपण हायर टाइम फ्रेमला ज्या पद्धतीने झोन मार्क केले त्याप्रमाणे इंटरमिडिएट टाइम फ्रेम मध्ये झोन मार्क करायचे आहेत का की नाही? नाही 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 ना? नाही सर. फिक्स काय? इंटरमिडिएट मध्ये 75 to 125 लाच झोन मार्क करायचे आहेत सर. इंटरमिडिएट टाइम फ्रेमला नाही, म्हणजे झोन मार्क करायचं असलं तर म्हणजे इंट्राडे जर घ्यायचं तर 75 to 125 लाच मार्क करायला पाहिजे. म्हणजेच हायर टाइम फ्रेमला मार्क करायचे आणि इंटरमिडिएट टाइम फ्रेमला आपण काय करत नाही? झोन मार्क करत नाही. तिथं आपण काय बघितलं? फक्त ट्रेंड अनालिसिस केलं की मार्केटमध्ये ट्रेंड कोणता चालू आहे ह्या दुसऱ्या टाइम फ्रेमचा उपयोग केला. आता राहिली तिसरी टाइम फ्रेम ज्याला आपण लोअर टाइम फ्रेम म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष ट्रेड घेणार आहोत, ज्या जागेवरती जिथं आपण ट्रेड घेणार आहोत तो जो स्पॉट आहे त्या ठिकाणची ती जागा शोधण्यासाठी आपण कुठल्या टाइम फ्रेमचा फ्रेम करणार आहोत?
LTF. कुठली? LTF म्हणजे लोअर टाइम फ्रेम, छोटी टाइम फ्रेम. आपण मराठीमध्ये काय समजून घेतलं? एक मोठी टाइम फ्रेम, एक मध्यम टाइम फ्रेम आणि एक छोटी टाइम फ्रेम. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये आपण लोकेशन शोधणार, मध्यम टाइम फ्रेम मध्ये आपण ट्रेंड बघणार आणि छोट्या टाइम फ्रेम मध्ये आपण ट्रेड घेणार. लक्षात आलं? 3 वेगवेगळ्या गोष्टी आपण. आता हे कशाचं? ही टाइम फ्रेम जी आहे ही 5 किंवा 15 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. 5 किंवा 15 मिनिटाची. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, हे स्टँडर्ड मेजरमेंट आहे. याच्यामध्ये थोडंसं काय वेळेला आपण डेली टाइम फ्रेमचा, समजा हायर टाइम फ्रेमवरती आपल्याला 75 मिनिटाला किंवा 125 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला झोन जर मिळत नसतील तर त्या ठिकाणी आपल्याला झोन शिफ्ट करावी लागते. म्हणजे डेलीच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला थोडंसं चेक करावं लागेल. म्हणजे थोडंसं आपल्याला चेंज करून त्या ठिकाणी आपल्याला झोन फाइंड आउट करावे लागतात. हे ऍडजस्टमेंट किंवा हा स्किलचा भाग. परंतु स्टँडर्डच्या हिशोबाप्रमाणे किंवा 5 किंवा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण काय करणार आहोत? ट्रेड घेणार आहोत. आता ही झाली तिसरी टाइम फ्रेम म्हणजेच लोअर टाइम फ्रेम. मग मला सांगा, या लोअर टाइम फ्रेमवरती झोन मार्क करायचे आहेत का नाही? आपण या टाइम फ्रेमवरती झोन मार्क करायचे आहेत का? नाही करायचे. करायची. आणखीन कोण? करायचे. करायचे. आणखीन कोणाला काय सांगता येईल? केले तर सर त्यातून आपण एंट्री कुठं करणार आणि आपलं टार्गेट काय असेल आणि आपण एसएल झोन काय मार्क असेल हे करायचे की ठरवता नाही? येईल. झोन मार्क करायचे की नाही इतकाच उत्तर पाहिजे मला. आपण लोअर टाइम फ्रेमवरती, आपण हायर टाइम फ्रेमवरती तरी झोन मार्क केले, इंटरमिडिएट टाइम फ्रेमला आपण झोन मार्क करणार नाही. मग लोअर टाइम फ्रेमवरती जिथं ट्रेड घेणार आहोत त्या ठिकाणी काय करणार आहोत आपण? तिथं झोन मार्क करायचे की नाही मार्क करायचे? जरूरत नाही सर, हा, जरूरत नाहीये मार्क करायचं, कारण आपण ऑलरेडी मार्क केलेलं आहे डिमांड. विषय समजला. फक्त थोडक्यात सांगायचं झोन तुमच्या हिशोबाप्रमाणे झोन नाही. ओके. आणखीन कुणाला? करायचे सर. ओके. आता थोडंसं मी सांगतो, लक्षात घ्या. ज्या वेळेला मी तुम्हाला सुरुवातीला ज्या वेळेला आपण सांगत होतो की हायर टाइम फ्रेम मध्ये झोन सुद्धा 2 प्रकारचे मी तुम्हाला वर्णन करू. एक टेस्टेड झोन, क्वालिटी झोन, याबाबत बोललेलो होतो. आपल्याला सांगितलं होतं फ्रेश झोन. त्यावेळेला 2 वेगवेगळ्या ठिकाणीचे झोन आहेत. आता मधल्या टाइम फ्रेमला फक्त आपण झोन मार्क करत नाही, पण ज्या वेळेला आपण लोअर टाइम फ्रेमवरती येतो त्यावेळेला आपण डिमांड झोन आणि सप्लाय झोन मार्क करणार आहोत छोट्या टाइम फ्रेमवरती. कारण तिथं ट्रेड घेणार आहे, त्या झोनवरच ट्रेड घ्यायचं आहे आपल्याला. त्या झोनवरती आपल्याला या छोटी जी टाइम फ्रेम असणार आहे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम किंवा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम, त्या ठिकाणी जो झोन तयार होईल ही कन्सेप्ट याच्यावरती अवलंबून आहे. हे लक्षात घ्या. पहिला आपण जो ट्रेड घेणार आहोत तो झोनवर घेणार आहोत. लक्षात आलं का? झोनवरती, झोनच्या जवळ ट्रेड घेणार आहोत. झोनच्या वरती आपली एंट्री असणार आहे आणि झोनच्या खाली आपला स्टॉप लॉस असणार आहे. स्टॉप लॉसची चर्चा तुम्हाला सांगितलेली होती मी. असो, गोंधळून न जाता फक्त समजून घ्या. हायर टाइम फ्रेमवरती आपण झोन मार्क करणार. ते जे झोन आहेत ते झोन मार्क करताना आपल्याला सवलत दिली म्हणून सांगितलं मी तुम्हाला सुरुवातीला. ते टेस्टेड असले तरी चालते. त्या ठिकाणी लेग इन कॅन्डल थोडीशी वीक किंवा छोटी असली तर चालेल. लेग आउट मधला आपल्याला परफेक्ट जर दिसत असेल तर तो झोन आपण मार्क करू शकतो. फक्त तो कसला झोन असता कामा नये, व्हायोलेटेड झोन असता कामा नये. म्हणजे ज्या आता समजा सप्लाय झोन आपण मार्क करतोय तर हा सप्लाय झोन मार्क करत असताना हा मार्क करणे अगोदर प्राइस वरती जाऊन आलेली नसते, त्या झोनच्या वरती प्राइस गेलेली नको पाहिजे आपल्याला. तो व्हायोलेटेड झोन मार्कच करायचं नाही आपण. फक्त समजून घेतला आपण ते व्हायोलेटेड झोन म्हणजे काय, तर त्या झोनच्या वरती प्राइस, इथं आपल्याला झोन दिसतोय, इथं आपण मार्क करतोय, पण त्याच्या वरती प्राइस एकदा वर जाऊन आलेली आहे. तो झोन व्हायोलेटेड म्हणजे तो झोनची किंमत संपलेली आहे, स्ट्रेंथ संपलेली आहे, ताकद संपलेली आहे. तो झोन उपयोगाचा नाही, त्याला झोन मानत नाही आपण. आपल्याला हायर टाइम फ्रेमचा झोन मार्क करत असताना टेस्टेड झोन चालतो म्हणून सांगितलं. म्हणजे असा झोन मार्क केलाय आपण, प्राइस इथून आली आहे आणि पुन्हा इथं झोन गेलेली आहे इथं आणि असे आलेले आहे आणि इथं आपल्याला झोन सापडतोय. आपण हा झोन मार्क करू शकतो. हा टेस्टेड झोन आहे. कधी? हायर टाइम फ्रेमला. लक्षात घ्या.
दोनचा फरक आहे. झोन दोन्हीकडे मारायची पद्धत सेम आहे, पण इथं आपल्याला सवलत दिली की आपण टेस्टेड असला तर चालतो. पण या ठिकाणी ज्यावेळेला आपण झोन मार्क करणार आहोत, लोअर टाइम फ्रेमवरती जे झोन मार्क करणार आहोत, त्या ठिकाणचा झोन हा क्वालिटी झोन असला पाहिजे. आता क्वालिटीचे झोनचे काय पॅरामीटर्स आहेत ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्या अगोदर आपण ही थोडीशी राहिलेली टाइम फ्रेम समजून घेऊ. म्हणजे आता हे झालं इंट्राडे पर्पजनं ज्या काय आपल्याला 3 टाइम फ्रेम समजल्या. आता इंट्राडे मध्ये म्हणजे हावरली टाइम फ्रेम धरलं त्याला आपण. या हावरली टाइम फ्रेम मध्ये इंट्राडेचा आपण समावेश केलेला आहे. मग त्याला डेलीचा म्हणजे झोन जिथं मिळेल त्या हिशोबाप्रमाणे आपण त्या ठिकाणी मार्क करायचं आहे. आता समजा डेली म्हणजे DIT, दुसरं कुठलं सांगितलं होतं तुम्हाला, DIT डेली इन्कम ट्रेड, याचं विश्लेषण तुम्हाला दिलेलं आहे. याचे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा असं मी सांगितलं होतं तुम्हाला, म्हणजे समजायला गोष्टी सोप्या होतात. त्याची टूल्स तुम्हाला अगोदर थोडे दिलेले आहेत, हिंट्स दिलेले आहेत. हे काय आलं, DIT म्हणजे डेली इन्कम ट्रेड. डेली इन्कम ट्रेड म्हणजे काय की आपण बिट स्टे करतो. आपण दिवसातला काही वेळ मार्केटसाठी अनालिसिस करणार. दिवसातून एखादा ट्रेड आपल्याला मिळाला, बस झाला, विषय संपला आपला. दिवसाचं प्रॉफिट आपल्याला मिळालं पाहिजे, पण या दिवसामध्ये आपल्याला काही दिवस त्या ट्रेडमध्ये थांबायची आपली तयारी पाहिजे. डेली इन्कम ट्रेड म्हणजेच काय, काही दिवस काही दिवसांचा ट्रेड. हा जो ट्रेड आहे तो काही दिवसांचा, म्हणजे डेली इन्कम ट्रेड या पद्धतीचं ट्रेडिंग ज्यावेळेला करतो, आपला उद्देश काय की त्या ट्रेडमध्ये मी काही दिवस थांबू शकतो. डेली इन्कम ट्रेड DIT या पद्धतीचं ट्रेडिंग आपण करतो. आता हे थोडंसं लक्षात, म्हणजे ज्याला स्विंग म्हणतो आपण, BTST म्हणतो, किंवा शॉर्ट टर्म मध्ये एक 15 दिवसाच्या पिरियडमध्ये किंवा विकलीमध्ये, आठवड्यामध्ये आपल्याला टार्गेट मिळेल, अशा पद्धतीनं जे सांगितलं जातं त्या सगळ्या ट्रेडचा समावेश आपल्याला DIT मध्ये केला जातो. डेली इन्कम ट्रेड याच्यामध्ये फक्त त्याच्यामध्ये टाइम ट्रेड त्या ट्रेडमध्ये थांबायचं किती आहे, याच्यामध्ये 6 महिने थांबायचं नाही, 3 महिने थांबायचं नाही, काही दिवस म्हणजे 15 दिवसाचा पिरियड असेल, आठवड्याचा पिरियड असेल, इतके दिवस आपण थांबल्यानंतर त्याच्यातून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात. याच्यासाठी जी टाइम हायर टाइम फ्रेम लक्षात घ्या, ती हायर टाइम कुठली आहे, डेलीची आहे. याला हायर टाइम म्हणजे डेली टाइम फ्रेम. डेली टाइम फ्रेम वरती कॅन्डल सगळ्या लावायच्या आणि त्याच्यावरती हायर टाइम फ्रेमचे झोन मार्क करायचे. कुठली डेली टाइम, HTF कुठली आहे याच्या ठिकाणी, डेली टाइम फ्रेम. कशासाठी, ज्या वेळेला आपण, आता तुमच्यामध्ये गोंधळ होता का नाही लक्षात ठेवा, आपण 5 मिनिटाचा टाइम फ्रेम घेतो आणि 5 मिनिटाचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघतो. ते कितपत योग्य आहे. या ठिकाणी ज्या तुमचं एक लक्षात घ्या, मोठ्या टाइम फ्रेमचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे मागच्या भागामध्ये ज्या वेळेला आपण याच्या अगोदर शिकू त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की मोठ्या टाइम फ्रेमचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स चांगल्या पद्धतीनं वर्क करतो, तिथं रिस्पेक्ट देते प्राइस. तोच प्रकार इथं या सिस्टीम मध्ये बसवलेला आहे, हे आपल्याला ओळखता येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिथंही सांगितलेल्या आहेत, पण आपल्याला त्या समजलेल्या नसतात किंवा तिथं फोकस आपल्याला झालेला नसतो. त्यामुळं हे ट्रेडिंग प्लॅनिंग बनवलेलं आहे. हे ट्रेडिंग प्लॅनिंग बनवलेलं आहे. त्याप्रमाणे ज्यावेळेला DIT ट्रेड घेतो, काही दिवसाचा ट्रेड घेतो, त्यावेळेला आपण डेली टाइम फ्रेमवरती कुठले ट्रेड मारणार आहोत, HTF हायर टाइम फ्रेम. कशासाठी, लोकेशन शोधण्यासाठी. ट्रेंड ओळखण्यासाठी आपण कशाचा उपयोग करणार, 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा. 75 मिनिटाची टाइम फ्रेम लावायचं आणि त्या 75 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेंड कोणता आहे, ट्रेंड कोणता आहे पुढे जाऊन, आणि हे सांगतो मी लक्षात घ्या, ज्या दिशेला ट्रेंड असेल त्या दिशेचाच ट्रेड आपण घ्यायचा आहे, म्हणजे आपली अॅक्युरेसी वाढणार आहे. आता सुद्धा हे लक्षातच घ्या, कारण याचाच एक भाग आहे, पुढे जाऊन आपण समजून घेणार आहोत. आता सुद्धा सांगतो, जो इन्कम आपण याच्यामध्ये डेली इन्कम ट्रेड ज्या डेलीच्या कॅन्डल्स लावल्या त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, इथं ट्रेंड बघतो का हायर टाइम फ्रेमला, आपण ट्रेंड बघत नाही. हायर टाइमचा उपयोग आपण कशा, HTFचा उपयोग कशासाठी केला आपण, हायर टाइम फ्रेमचा केवळ लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी, होलसेल एरिया कुठं आहे आणि रिटेल एरिया कुठं आहे एवढंच शोधण्यासाठी आपण हायर टाइम फ्रेमचा उपयोग केला.
इथं डेली टाइम फ्रेमवरती ते झोन मार्क केले. त्याच्यानंतर आपण शिफ्ट कुठं झालो, 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बदल झालो आणि 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ट्रेंड कुठला आहे हे चेक करायचं. जर या ठिकाणी समजा ITF म्हणजे इंटरमिडिएट टाइम फ्रेम किंवा मध्यमची टाइम फ्रेम म्हणतो, या मधल्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेंड बुलिश असेल तर लोअर टाइम फ्रेम मध्ये सुद्धा आपण ट्रेंड हा कसला शोधायचा आहे, बुलिश ट्रेंड शोधायचा, बायची एंट्री शोधायची. आता त्याच्या जागा आणि परत ठरणार आहेत लक्षात ठेवा. पण इथं काय ठरलं, आपण इथं हायर हे डिमांड झोन लोकेशन समजून घेतलं आपण आणि त्याच्यानंतर आपण 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आलो आणि तिथं ट्रेंड पाहिला. तिथं जो ट्रेंड असेल त्या ट्रेंडच्या हिशोबानं समजा इथं जर साईडवेज असेल, आता तो पुढं भाग सांगतो म्हणजे इथं गोंधळ व्हायला नको, ट्रेंडच्या बाजूनं आपण ट्रेड घेणार आहोत आणि याच्यासाठी म्हणजे काही दिवसासाठी जो ट्रेड आपण निवडणार आहोत त्याच्यासाठी एंट्री मात्र आपण 15 मिनिट किंवा 25 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती एंट्री घेऊ शकतो. परत तुम्हाला सांगितलं ही स्टँडर्ड मोजमाप दिलेला आहे, याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता बदल करून सिच्युएशन. फक्त आपल्याला एकदा हा चार्ट समजला, एंट्रीच्या जागा समजल्या आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आपण एंट्री घ्यायची आणि कोणत्या परिस्थितीमध्ये घ्यायची नाही, कुठं आपण एंट्री शोधायची आणि कुठं एंट्री शोधायची नाही, एवढ्या गोष्टी आपल्याला समजल्या की या टाइम फ्रेम मध्ये आपण स्वतःच्या मर्जीनुसार थोडाफार बदल करून आपण त्याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतो. ज्यावेळेला आपण इंट्राडे साठी 5 आणि 15 सांगितलं, या ठिकाणी आपण 3 मिनिटाच्या 4 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती तुम्ही CCIचा उपयोग करून तिथं ट्रेड घेऊ शकता किंवा इतर जे तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितलेल्या आहेत त्या स्ट्रॅटेजीचा वापर सुद्धा तुम्हाला या प्रोसेसमध्ये आपल्याला करता येतो. असो तर ह्या DIT साठी टाइम फ्रेम किती आहे, 15 आणि 25. लोअर टाइम जो ट्रेड आपण घेणार आहोत काही दिवसासाठी थांबणार आहे तर आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरचा जो डिमांड झोन असेल त्या डिमांड झोनवरती आपण काय घेणार आहोत, ट्रेड घेणार आहोत. डिमांड झोन असू दे किंवा सप्लाय झोन असेल तिथं ट्रेड घेणार आहोत. कुठला, 15 मिनिटाच्या किंवा 25 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. आता त्याच्यानंतर विकली म्हणजेच काय, WIT विकली इन्कम ट्रेड, WIT विकली आठवड्याचा, काही आठवडे म्हणजे सर मी एखादा ट्रेड घेतला BTST किंवा स्विंग म्हणून सरांनी पोस्ट केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही विचारायला लागतं सर स्टॉक मायनस मध्ये जायला लागला काय करू, विचारायचं नाही. याचं कारण काय तुम्हाला हे समजलं पाहिजे. लक्षात ठेवा, मी ज्या उद्देश सरांनी जो दिलेला असतो त्याच्या पाठीमागचाच उद्देश आहे की या स्टॉक मध्ये या ट्रेड मध्ये तुम्हाला काही दिवस थांबायचं आहे. मग तुम्ही तितका ट्रेड त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे तो ट्रेड आलेला असतो, तितके दिवस तुम्हाला थांबायचंच त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये तुमचं जर स्टॉप लॉस गेला तर तुम्ही मार्केटमधून रिस्क घेऊन बाहेर पडायचं, हा पार्ट वेगळा. आता या WIT ट्रेडमध्ये काही आठवडे तुम्हाला थांबावं लागतं. मग काही आठवडे म्हणजे 3 महिन्याचा ट्रेड पर्यंत आपण म्हणू शकतो त्याला. 3 महिन्यापर्यंत जे विकली आठवडे किंवा 2 महिने, 3 महिने, 1.5 महिना या पिरियडमध्ये तुम्हाला कधीही प्रॉफिटमध्ये येऊ शकतो. एखादा ट्रेड अशा पद्धतीने निवडला जातो की त्या ठिकाणी एंट्री घेतल्यानंतर रोज उठून बघत नाही आपण, त्याचं टार्गेटही मोठं असतं, त्या मानानं त्याचा असणारा स्टॉप लॉस कमी असतो आणि मिळणारं टार्गेट मोठे असतं आणि तो ट्रेड हा काय होत असतो, मोठा ट्रेड चालणारा ट्रेड असतो. त्यामुळे मोठी टाइम फ्रेम निवडलेली असते, काही आठवडे त्या ट्रेडमध्ये आपण थांबायचं असतं. आणि याच्यासाठी विकलीला जे ट्रेंड आपण याच्यासाठी काय सांगितलं, आपण जी विकली कॅन्डल घेतो आपण याला, कुठली कॅन्डल निवडणार आपण, विकली. WIT साठी हायर टाइम फ्रेम HTF म्हणजे मोठी टाइम फ्रेम जे झोन मार्क करणार आहोत ते झोन मार्क करण्यासाठी आपण ज्या टाइम फ्रेमचा उपयोग करतो ती कुठली आहे, विकली टाइम फ्रेम. कशासाठी, होलसेल एरिया आणि रिटेल एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपण या टाइम फ्रेमची आपण निवड केली. आता त्याच्यानंतर शेवट ट्रेंड कुठं घ्यायचं आपल्याला, याचा ट्रेंड ओळखायचं कशाला, तर याच्यामध्ये ट्रेंड ओळखण्यासाठी आपण डेली टाइम फ्रेमचा उपयोग करायचा. कुठल्या टाइम फ्रेमचा, डेली टाइम फ्रेमचा. एकच मिनिट.
याच्यामध्ये कुठला डेली टाइम फ्रेमचा आणि ग्रीन येत नाही सर. हो हो ते झाले नेटचा इश्यू. दिसते का? हो सर. हा. तर त्याच्यासाठी आपण डेली इन्कम ट्रेड साठी ट्रेंड जर बघायचा आहे, ट्रेंड चेक करायचा आहे, त्याच्यासाठी आपण डेली टाइम फ्रेमचा आणि एंट्री मात्र आपण कशावरती घेतो 75 मिनिटाची टाइम फ्रेम किंवा 125 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण ट्रेडमध्ये एंट्री घेतो. ट्रेड एंट्री घेण्यासाठी जो डिमांड झोन मार्क करणार आहोत ते किंवा सप्लाय झोन जे बघणार आहोत ते कशावरती 75 मिनिटाची किंवा त्याच्यामध्ये 125 मिनिटाची किंवा याच्यामध्ये आपण हावरली टाइम फ्रेम सुद्धा त्याच्यामध्ये यूज करतो. मग अशी सांगितल्याप्रमाणे जसं जसं सराव होईल त्याप्रमाणे आपण थोडासा बदल त्याच्यामध्ये करू शकतो. आता शेवट राहिली ती म्हणजे MIT. MIT आता ते दिसत नाही तुम्हाला, माझ्या पाठीमागे गेलं MIT एकच नाही. MIT म्हणजे मंथली इन्कम ट्रेड. हा काय मंथली इन्कम ट्रेड, याचे लॉंग फॉर्म तुम्हाला दिलेले आहेत. मंथली इन्कम ट्रेड म्हणजे या प्रकारचा ट्रेड आपण घेतल्यानंतर काही महिने आपण त्या ट्रेडमध्ये थांबणार आहोत. याचा कालावधी किती आहे? काही महिने. लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यातून रिझल्ट मिळेल अशा अपेक्षेनं त्या ट्रेडमध्ये आपण थांबायचं नाही. आणि सातत्यानं, कारण खालीवर अपडाऊन झालं म्हणून घाबरून जाईल त्याच्यातून जायचं नाही. आपला टाइम पिरियड त्याच्यासाठी काही महिन्याचा आहे. त्या काही महिन्याच्या पिरियडमध्ये थांबायची तयारी ठेवून आपण तो ट्रेड घेतलेला आहे. आणि याच्यासाठी आपण मंथली टाइम फ्रेमचा उपयोग करणार आहोत. कशासाठी? लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी. होलसेल एरिया आणि रिटेल एरिया म्हणजेच HTF टाइम फ्रेम साठी याचा उपयोग करणार. आणि त्याच्यानंतर आता हा चार्ट मी पुन्हा आता तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तयार करून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला देण्याची व्यवस्था करणार आहे. परंतु थोडं तुम्हाला समजायला हवं, तुम्ही हे काहीच करत नाही त्यामुळे तुमच्या गोष्टी लक्षात येत नाहीत म्हणून मी सांगितलं. आता मंथली इन्कम ट्रेड त्याच्यामध्ये जो आपण ट्रेंड अनालिसिस करणार आहोत किंवा मार्केटमध्ये कोणता ट्रेंड आहे, ट्रेंड बघितल्याशिवाय ट्रेंड घ्यायचा नाही. काय मार्केटमध्ये ट्रेंड कोणता आहे हे बघितल्याशिवाय आपण ट्रेड घेणार नाही. जर मार्केटमध्ये बुलिश ट्रेड असेल तर मार्केटमध्ये जो घेणारा आपला ट्रेड आहे तो बुलिश शोधायचा प्रयत्न आपण अधिक करायचा. म्हणजे ट्रेंडच्या बरोबर आपण जाण्याचा प्रयत्न करायचा. ट्रेंडच्या बरोबर जाण्याचा आपण प्रयत्न करायचा. आता ट्रेंडच्या अगेन्स्ट करताना आपल्याला अडचण येऊ शकतात, त्यामुळे ट्रेंडच्या अगेन्स्ट आपण ट्रेड घ्यायचा नाही. आता हा ट्रेंड ओळखण्यासाठी आपण वीकली टाइम फ्रेमचा उपयोग करणार आहोत. आणि प्रत्यक्ष लोअर टाइम फ्रेम म्हणतो ती लोअर टाइम म्हणजे डेली टाइम फ्रेम वरती आपण त्याच्यावरती एंट्री घ्यायची. म्हणजे एका दिवसाची कॅन्डल बघून आता याच्यामध्ये लॉजिक येतं लक्षात घ्या. मला जे स्क्रीनर दिलेलं आहे मी तुम्हाला पुन्हा आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील तर त्याचा मध्यम मार्ग म्हणजे स्ट्रॅटेजी. ज्या स्ट्रॅटेजी तुम्हाला दिल्या तेवढीच आपण करायची, रिकाम व्हायची. म्हणजे विकलीची एखादी कॅन्डल तुम्हाला सांगितली असेल 5 EMA 20 EMA ला क्रॉस करून वरच्या दिशेला गेले आणि त्या ठिकाणी विकली कॅन्डलचा क्लोजिंग झालेला. मंथली घेतली तर मंथलीचं तसं जर फॉर्मेशन मिळालं तर त्या कॅन्डलचा लो तुम्ही स्टॉप लॉस लावा, त्याच्यामध्ये एंट्री करा. या सगळ्या गोष्टींचं तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही स्ट्रॅटेजीवरती काम करताय तिथं त्या ठिकाणी हे ट्रेडिंग प्लॅनिंग बघत नाही. परंतु त्याचा उपयोग जर तुम्हाला हे समजलं तर अधिक चांगल्या पद्धतीने करू शकता. म्हणजे जर योग्य ठिकाणी कंडिशन तशी मिळाली, मॅच झाली आणि योग्य जागाला जर तुमची एंट्री घेतली तर तुम्हाला याचे येणारे जे रिझल्ट आहे ते रिझल्ट अत्यंत चांगल्या पद्धतीचे. म्हणजे चुकीच्या ठिकाणी एंट्री घेणार नाही, एंट्री घेऊन फार वेळ तुम्हाला थांबावं लागणार नाही. या सगळ्या गोष्टी याच्यामधून आणि तुमचा सक्सेस रेशो निश्चितपणे वाढणार आहे. लक्षात ठेवा, यातल्या 50% गोष्टी, या सगळ्या गोष्टी चांगल्या उत्तम समजल्या तर समजा
यातल्या काही ठराविक गोष्टी गरजेपुरत्या, समजा हे सगळं जर तुम्हाला काही समजताना अडचण आली तरी सुद्धा यातल्या हायलाईट गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की या हायलाईट गोष्टी सांगितल्यानंतर सोप्या गोष्टी तुम्हाला समजणार आहे की बाबा हा ही गोष्ट आपल्याला इथं करायची, ही गोष्ट इथं करायची, ही गोष्ट इथं करायची, या ठिकाणी करायची नाही. आपल्याला काम करायचं असेल तर इथंच करायचं. आपल्याला काम इथं जर आपल्याला संधी मिळते पण ही मला काम करायची जागा नाही, ह्या जागा मी तुम्हाला दाखवून दे, तेही तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगून. तर ही टाइम फ्रेम सगळ्यांनी लिहून घेतली का? लिहून घेतली असेल तर प्रत्येकाने थोडंसं काय करा, थंब करा. एक बऱ्यापैकी ज्याने कंप्लीट झालंय त्याने थंब करा. दोघांचं तिघांचं झालंय, 4 5. ओके. गोटावडे सर तुमचं काय थांबलाय का? सारिका मॅम हा घ्या, काय लिहून घ्यायचं परत एकदा सांगेन मी, वाटलं लिहून घ्या कंप्लीट. ओके. झाल्यानंतर थंबचा हे करा. ओके. जवळपास सगळ्यांचं झालंय असं समजतो. आता परत एक लक्षात घ्या, ट्रेड पर्पज म्हणजे कुठल्या उद्देशाचा ट्रेड आपण घेतो, कुठल्या उद्देशानं मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी आपण उतरलेलो आहोत, ते म्हणजेच काय ट्रेड पर्पज. कुठल्या पद्धतीचं आपण काम करणार आहोत. आपण हावरली इन्कम ट्रेड घेणार आहोत, काही तासासाठी मार्केटला वेळ देणार आहोत आणि त्या तासाभरामध्ये आपण प्रॉफिट मिळवून मार्केटमधून बाहेर, कमी वेळामध्ये आपण ट्रेड करून बाहेर पडणार आहोत. त्याच्यासाठी काही तासाचा ट्रेड करणार असेल तर 75 मिनिटाची टाइम फ्रेम आपण होलसेल एरिया आणि रिटेल एरिया फाइंड आउट करण्यासाठी वापरणार आहोत. त्याच्यानंतर त्या ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची असेल तर ती त्याच्या अगोदर आपल्याला ट्रेंड बघावा लागेल आणि तो ट्रेंड चेक करण्यासाठी आपण 15 ते 25 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा उपयोग करणार. आणि प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण इंट्राडे किंवा आपण काय करणार आहोत, काही तासाचा ट्रेड करणार आहोत, त्यावेळेला आपण 5 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण एंट्री घ्यायची. आता दुसरा जो ट्रेड आहे DIT म्हणजेच काही दिवसांचा ट्रेड. दुसरा जो ट्रेड आहे तो काही दिवस आपण त्या ट्रेडमध्ये थांबवू शकतो. डेली टाइम फ्रेमवरती आपण अनालिसिस काय हायर टाइम फ्रेमचे झोन मार्क करायचे आणि एंट्री मात्र आपण 15 ते 25 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती घेणार आहोत. परंतु एंट्री घेण्या अगोदर मार्केटमध्ये ट्रेंड कोणता चालू आहे हे चेक करण्यासाठी आपण 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा उपयोग करायचा. याच्यावरून तुमच्या आता याप्रमाणे सगळ्या टाइम फ्रेम दिलेल्या आहेत, त्याचं सगळंच प्रमाण WIT म्हणजे काय, विकली इन्कम ट्रेड, काही आठवड्यांचा ट्रेड, काही आठवडे आपल्याला त्या ट्रेडमध्ये थांबावं लागणार आहे. त्याच्यासाठी आपण विकलीची कॅन्डल निवडणार. विकलीच्या कॅन्डलवरती आपण हायर टाइम फ्रेमवरती सप्लाय झोन आणि डिमांड झोन मार्क करणार. त्याच्यामुळे लोकेशन आपल्याला कळेल, म्हणजे लोकेशन कळण्यासाठी आपण हायर टाइम फ्रेमवरती झोन मार्क केले. त्याच्यानंतर ट्रेंड चेक करण्यासाठी आपण डेलीच्या टाइम फ्रेमचा उपयोग केला आणि प्रत्यक्ष एंट्री घेण्यासाठी आपण 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमची निवड केली आणि 75 मिनिटाच्या किंवा 125 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला जर झोन मिळाला तर त्या झोनवरती आपण ट्रेड घेणार आहोत. त्याचप्रमाणे मंथलीचं सुद्धा आहे. इतकं तुम्हाला समजलं का? म्हणजे एक ट्रेड, यापूर्वी आपण जो ट्रेड घेत होतो तो ट्रेड घेत असताना बऱ्याच वेळेला काय व्हायचं की आपण ट्रेड घेत असताना घेतो 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आणि त्याच 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा ट्रेंड फॉलो करतो आणि ट्रेड घेतो. स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी आणि सरांनी घेतलेली एंट्री त्याच्यासाठीचं लॉजिक वेगळं आहे, लक्षात घ्या. हे सगळं मिक्स करायचं नाही. मग हे सरांनी असं सांगितलं मग हे तुमचा असा गोंधळ करून घ्यायचा नाही, लक्षात घ्या. सरांनी सांगितलेली ती स्ट्रॅटेजी, त्या स्ट्रॅटेजी प्रमाणे तुम्हाला एंट्र्या मिळतात, तिथं रिझल्ट मिळतात, तिथं नियम निष्कर्ष सगळ्या गोष्टी पटकन तुम्हाला डिसिजन घ्यावे लागतात, त्याच्यातून प्रॉफिट घेऊन तुम्ही बाहेर पडायचं. पण इथं मात्र एक प्रोसेस फॉलो करायची आहे. ती त्यातलं सरांनी दिलेलं काय ते या सगळ्याचं सार असतं. या सगळ्याचं सार तिथं सगळ्या गोष्टी एक्सप्लेन, पण त्याचा बेस इथंच असतो, या सिस्टीमवरती असतो. पण त्यातले बारकावे आणि क्विक मध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही डिपेंड राहून मार्केटमध्ये आता समजताय की बाबा या ठिकाणी करू शकताय. पण ही प्रोसेस समजल्यानंतर तुमच्यातला कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्ही डिसिजन पर्यंत पोहोचता. इथं का ट्रेड घ्यायचा आहे, इथं का करायचं आहे. काही वेळेला सरांनी दिलेला असता, फक्त सरांच्यावर विश्वास असतो म्हणून तुम्ही ट्रेड करता, परंतु तुमच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असते की हा ट्रेड जाईल की नाही. मग सरांच्या मध्ये तो कॉन्फिडन्स का असतो, इथून इथं जाणारच. तर त्याच्या पाठीमागं हा संपूर्ण लॉजिक असतं, लक्षात.
त्यामुळे तेवढ्या शार्पपणे आपल्याला सगळ्या गोष्टी जमायच्या असतील तर ह्या आल्याच पाहिजे, नाहीतर आपण स्ट्रॅटेजी फॉलो करून त्याच्याप्रमाणे सुद्धा काम करू शकतो. ओके, इथंपर्यंतचा भाग तुम्हाला समजला का? कारण याच्यानंतर आता एक झोन प्रकार समजला, आपण पुढच्या झोनवरती येणार आहोत. ओके, आता आपण याच्यापूर्वी जे हायर टाइम फ्रेमवरती झोन मार्क केले त्याला आपल्याला सवलती मार्क केले, म्हणजे तिथं आपल्याला जर चुकलं थोडंसं तरी सुद्धा चालत होतं. तिथं आपण टेस्टेड झोन मारला, मल्टिपल टाइम वेळेला झोननं सपोर्ट केलेला आहे, किंवा तिथं झोन मार्क करत असताना थोडीशी 19-20 झालेला आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी चालतं. कुठल्या टाइम फ्रेमवरती? HTF वरती. आता जे आपण झोन मार्क करणार आहोत ते ट्रेडिंग पर्पजसाठी, म्हणजे आपण त्या ठिकाणी ट्रेड घेणार आहोत. आपण ज्या टाइम फ्रेमवरती ट्रेड घेणार आहोत त्या लोअर टाइम फ्रेमची ती जे झोन मार्क करणार आहोत ते झोन मार्क करत असताना मात्र आपल्यामध्ये स्किल पाहिजे. म्हणजेच ते झोन कसे पाहिजे? क्वालिटी झोन पाहिजे. आता क्वालिटी झोन म्हणजे काय? थोडं समजेल, काही थोडं समजायला काही लोकांना अडचण होईल. मुद्द्यामध्येच आपण समजून घ्यायचं आहे. फक्त कसं लक्षात घ्या, क्वालिटी झोन म्हणजे जास्त चांगले झोन मारायचा प्रयत्न आपण कुठं करणार एवढं समजून घ्या. कच्चे किंवा साधारण ओव्हरढोबळ आपण जे झोन मार्क करायचे ते कुठं मारतो? हायर टाइम फ्रेमला मारू शकतो. पण ज्या वेळेला आपण लोअर टाइम फ्रेमवरती ट्रेड घेणार आहोत त्या ट्रेडवरती झोन मार्क करत असताना आपल्याला क्वालिटी झोन मार्क करायचं. म्हणजे क्वालिटी झोन मार्क करायची म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? आणि क्वालिटी झोन हा LTF. कुठला झोन क्वालिटी असला पाहिजे? लोअर टाइम फ्रेमचा झोन हा क्वालिटी झोन असला पाहिजे. हायर टाइम फ्रेम आपण तिथं सांगितलं की तुम्हाला तिथं सूट आहे, परंतु ज्या वेळेला जिथं एंट्री तुम्ही घेणार आहात त्या एंट्रीच्या ठिकाणी असणार जो मार्क करणारा झोन आहे तो झोन मात्र आपल्याला परफेक्ट झोन असला पाहिजे. आता हा क्वालिटी झोन मार्क करत असताना आपल्याला कसा असायला पाहिजे? तर एक लक्षात घ्या, जो झोन आपण मार्क करणार चार्टवरती पण आपण जाणार आहे बरं का, म्हणजे क्वालिटी झोन. आता हा झोन मार्क करत असताना मार्केट वरून येते खाली, इथं लेगिन जी कॅन्डल असेल ती लेगिन कॅन्डल आपल्याला थोडीशी छोटी असली तर इथं पण चालते, म्हणजे वरती शॅडो असेल चालते. त्याच्यानंतर बेस कॅन्डल जे आहेत, बेस कॅन्डल या 6 पेक्षा जास्त असता कामा नये, हे कटाक्षानं आपण लक्ष द्यायचं. कटाक्षानं आपल्याला समजा त्या 3 पर्यंत असतील, 3 किंवा 4 असतील, जास्तीत जास्त 2 किंवा 3 या दरम्यान जर असतील तर तो झोन अधिक चांगला, अधिक क्वालिटीचा तो झोन. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं क्वालिटी झोन चेक करत असताना लेगआउट कॅन्डल जी असते, ही लेगआउट कॅन्डल ही एक्सपेन्सिव्ह असावी. एक्सपेन्सिव्ह म्हणजेच काय? सहज सोपं साधं म्हणजे खूप मोठी स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल असावी. याच्या अगोदर थोड्याफार प्रमाणामध्ये छोट्या कॅन्डल्स बघत होतो, पण बघता क्षणीच आपल्या लक्षात आलं पाहिजे की ही मोठी कॅन्डल. त्याच्या खालो समजा लेगिन कॅन्डल सुद्धा जर चांगले असेल, लेगिन कॅन्डल सुद्धा जर चांगले असेल, मधल्या बेस कॅन्डल 2-3 कॅन्डल तयार झाल्या, 4 कॅन्डल तयार झाल्या, त्या छोट्या छोट्या कॅन्डल तयार झाल्या, आणि लेगआउट कॅन्डल जी आहे ही लेगआउट कॅन्डल जर चांगली आणि मोठी नजरेला सहजासहजी, म्हणजे जिथं तडजोड करायचं भानगड लागत नाही, अशा पद्धतीची जी कॅन्डल असते त्याला आपण एक्सपेन्सिव्ह कॅन्डल म्हणू. ही कॅन्डल काय म्हणू? एक्सपेन्सिव्ह. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केट याप्रमाणे येते आणि समजा डिमांड झोन जवळ आलेला आहे, इथं लेगआउट आहे, लेगिन आहे, हा प्रिव्हियस स्विंग आहे, याला अचिव्हमेंट म्हटलं जातं. जो झोन मार्क करतो त्या झोनला अचिव्हमेंट आहे का असं म्हटलं जातं. आता हे शब्द सांगितल्यात तर परत गोंधळून जाणार आपण, हे अचिव्हमेंट आणि काय आहे विसरून जायचं. आपण जे याच्यापूर्वी शिकवलेलं आहे ना थोडंफार, म्हणजे ट्रेंड कधी चेंज होणार आहे? प्रिव्हियस स्विंग हाय ब्रेक केल्याशिवाय ट्रेंड चेंज होत नाही.
मग इथं जो लेगआउट तयार होतो, हा लेगआउटची कॅन्डल समजा स्ट्रॉंग तयार झालेली असेल आणि प्रिव्हियस हायच्या वरती जाऊन क्लोजिंग तिनं दिलेला असेल, तर ती जी कॅन्डल आहे त्या ठिकाणी असणारा झोन हा क्वालिटी झोन, ज्याला अचिव्हमेंट आहे म्हटलं. ज्या लेगआउट कॅन्डलला जर अचिव्हमेंट करणारी कॅन्डल असेल किंवा त्या लेगआउटनं अचिव्हमेंट दिलेला असेल, तर तो झोन आहे. परत थोडंसं समजून घ्यायला की परत थोडं मी आणि अधिक थोडं सोप्या पद्धतीने सांगतो. इथं कॅन्डल्स मार्क करून घेऊ आपण. मार्केट या पद्धतीने येते, इथे गेली, याच्यानंतर इथे एक कॅन्डल तयार झाली, ही लेगिन कॅन्डल तयार झाली, छोट्या 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 2-3 कॅन्डल तयार झाल्या आणि त्याच्यानंतर तयार होणारी कॅन्डल ही एक्सपेन्सिव्ह झाली, मोठी झाली आणि तिला अचिव्हमेंट मिळालं. म्हणजेच काय, हा जो प्रिव्हियस काय आहे, प्रिव्हियस स्विंग लो, हायर लो जो आहे, प्रिव्हियस हायर लो जो तयार झालेला आहे त्याच्या वरती ती कॅन्डल गेलेली आहे. याचा आता प्रिव्हियस स्विंग हाय का तयार झालेला असतो, तर इथून सुद्धा कॅन्डलचा फॉल झालेला असतो आणि इथं सुद्धा एक झोन म्हणजे अपोजिट झोन जो असतो तो अपोजिट झोन ब्रेक झालेला असतो. अपोजिट झोन ब्रेक झालेला असतो. त्याच वेळेला काय घडतं लक्षात ठेवा, तुम्ही ट्रेंड लाईन मार्क केली तरी ट्रेंड लाईन ब्रेक झालेली असते. सॉरी, ही अचिव्हमेंट असते. समजा अशी कॅन्डल तयार झाली नाही, हा झोन असतो बरं का, आणि याच्या नंतर आपण ट्रेड घेणार आहोत, याच्या नंतर घेणार. हा पहिला ज्या वेळेला ट्रेंड रिव्हर्स होतो, रिट्रेसमेंट वरती आपण ट्रेड घेणार आहोत. रिट्रेसमेंट ज्याला म्हणतो आपण, पुलबॅक ज्याला आपण म्हणतो, त्या पद्धतीची स्ट्रॅटेजी या ठिकाणी आपण उपयोगात आणायची. आता इथं परत घ्या लक्षात, थोडंसं समजून घेताना अडचणीचं वाटेल, परंतु आपल्याला समजून, ही कॅन्डल छोटी आहे समजा, छोटी म्हणजेच काय, लेगआउट कॅन्डल आहे परंतु तिनं अचिव्हमेंट दिलेलं नाही. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक फॉलोअप कॅन्डल, ते याला आपण काय म्हणतो, तशाच पद्धतीची बुलिश कॅन्डल वरच्या साईडला तयार होते आणि ती कॅन्डल काय करते, प्रिव्हियस हायच्या वरती जाते. म्हणजे फॉलोअप कॅन्डल तयार जर झाले असेल तर हा क्वालिटी झोन असतो. हा झोन काय आहे, क्वालिटी झोन. पहिलं त्याचं वैशिष्ट्य काय क्वालिटी झोनचं, तो फ्रेश झोन असला पाहिजे. एक मिनिट मला थोडस, क्वालिटी झोन हा फ्रेश झोन असावा. पहिलं वैशिष्ट्य काय त्याचं, क्वालिटी झोन ज्याला आपण म्हणतो, तो झोन म्हणजे कधीचा, ज्या वेळेला आपण ट्रेड एंट्री घेण्यासाठी लोअर टाइम फ्रेमवरती झोन मार्क करणार आहोत, तो झोन क्वालिटी असला पाहिजे असं आपण म्हणतो. तो झोन क्वालिटी असणं म्हणजे काय असं पाहिजे, तो फ्रेश झोन असला पाहिजे, तो टेस्टेड झोन असता कामा नये. लक्षात घ्या, तो झोन कसा असता कामा नये, टेस्टेड. म्हणजेच काय, प्राइस वरून खाली आलेले आहे आणि इथं झोन तयार झाला, कॅन्डल तयार झाल्या, परत ही कॅन्डल झाली आणि तुम्ही हा झोन मार्क केला. याच्यानंतर प्राइसनं एकदाही त्या झोनला टेस्ट केलेली नसली पाहिजे. जर असा इथं झोन दिसतोय आणि प्राइस आपली इथं कुठंतरी आहे, इथं येऊन प्राइस गेलेली आहे आणि इथं आता सध्या प्राइस आहे आणि इथं झोन दिसत नाही आपल्याला, प्राइस इथं येऊन मात्र गेलेली आहे आणि आपल्याला झोन मार्क करायचा आहे. झोनची कंडिशन इथं दिसत नाही पण प्राइस इथंपर्यंत येऊन गेली आणि इथं झोन दिसतोय,
हा झोन मार्क करत असताना समजा जर ती प्राइस टेस्ट झालेली, टच झाली त्या झोनला, तर तो झोन आपण मार्क करायचा नाही. तो झोन मार्क करायचा नाही. तो झोन सोडून त्याच्या खाली झोन, म्हणजे ज्या ठिकाणी प्राइसनं काय केलं नाही पाहिजे, टच झालेलं नाही पाहिजे, फ्रेश झोन असला पाहिजे. एक झालं. आता ते झोन पण आपण थोडंसं मार्क करू. त्याच्यानंतर 2. हा काय, याच्यानंतर क्वालिटी झोन. क्वालिटी झोन मार्क करताना लेगआउट कॅन्डल महत्वाचे आहे. कॅन्डल ही एक्सपेन्सिव्ह असावी. थोडक्यात बिग बार कॅन्डल असावी. कशी असली पाहिजे ती, बिग बार किंवा स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल असली पाहिजे, तरच त्या कॅन्डलला आपण काय म्हणू शकतो, बिग बार किंवा म्हणजे एक्सपेन्सिव्ह कॅन्डल म्हणू शकतो. त्याच्यानंतर 3 फ्रेश झोन किंवा याच्यामध्ये बेस कॅन्डल. क्वालिटी झोन मार्क करताना, क्वालिटी झोन मार्क करताना बेस कॅन्डल या 6 पेक्षा जास्त नसल्याच पाहिजेत. 6 पेक्षा जास्त नसाव्यात. हा टाइम आहे, तुम्हाला सांगितलं त्याचं विश्लेषण. 6 पेक्षा जास्त का नसाव्यात हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि 6 पेक्षा कमी असलं तर काय होतं, काय होणार आहे, होण्याची शक्यता आहे, हेही तुम्हाला सांगितलं. 6 पेक्षा जास्त नसावेत. आणि 6 पेक्षा जास्त जर कॅन्डल्स असतील तर त्या ठिकाणी आपण झोन मार्क करणार नाही. लक्षात, त्या ठिकाणी आपण झोन मार्क करणार नाही. तो झोनच होऊ शकत नाही. तो झोन होऊ शकत नाही. अशा पद्धतीचे फक्त 3-4. याच्यामध्ये काय अवघड आहे काय, क्वालिटी झोन. क्वालिटी झोन म्हणजे काय, सुरुवातीलाच तुमची तयारी करून घेतलेली आहे. झोन मार्क करत असताना फ्रेश झोन असला पाहिजे. बेस कॅन्डल या 6 पेक्षा जास्त असता कामा नयेत. समजा 3 किंवा 4 कॅन्डल मध्ये जर बेस कॅन्डल असतील आणि त्याच्यानंतर लेगआउट आला असेल तर तो झोन क्वालिटी झोन असतो. आणि लेगआउट कॅन्डल ही स्ट्रॉंग असावी. जेवढी जास्त मोठी आपल्याला दिसेल तितका तो झोन हा चांगला असतो. समजा लेगआउट कॅन्डल ही स्ट्रॉंग आहे परंतु तिनं अचिव्हमेंट दिलेलं नाही. अचिव्हमेंट म्हणजे काय म्हटलं तुम्हाला, प्रिव्हियस हायर लो, शेवटचा जो स्विंग आहे. समजा मार्केट वरून खाली आलेला आहे आणि डिमांड झोन जेव्हा किंवा हायर टाइम फ्रेमच्या झोनच्या जवळ आलेला आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर प्रिव्हियस हाय किंवा तुमची जी टाइम इंटरमिडिएट टाइम फ्रेम आहे, मध्यम टाइम फ्रेम मध्ये मार्केट वरून खाली आलेला आहे आणि खाली आल्यानंतर म्हणजे वरून खाली आले इंटरमिडिएट टाइम फ्रेमला मध्ये ट्रेंड कसा असणार मला सांगा. आपण झोन मार्क केले हाय टाइम फ्रेमला आणि प्राइस डिमांड झोन सप्लाय झोन कडून डिमांड झोन कडे इंटरमिडिएट टाइम फ्रेम मध्ये आलेले आहे. म्हणजे काय असणार आहे, डाऊन ट्रेंड असणार. वरून खाली आलेले आहे. कुठं आली ती, डिमांड झोन जवळ आली. आणि या ठिकाणी आल्यानंतर की इंटरमिडिएट टाइम फ्रेम आपण काय बघितलं की डाऊन ट्रेंड आहे. मग हा ट्रेंड चेंज झाल्याशिवाय आपण ट्रेडच करत नाही. लक्षात घ्या या स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा. ते आता कसं ते पुढे लक्षात येईल तुमच्या. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, हा क्वालिटी झोन मार्क करता आला पाहिजे. हा क्वालिटी झोन थोडंसं आपण समजून घेऊ. ट्रेंड आपण पाहू. आता 3-4 गोष्टी आपण आता थोडक्यात चार्ट वरती समजून घेऊ म्हणजे आपल्याला अधिक थोडंसं सोपं जाईल की बाबा हे झोन पहिला काय करायचं आहे हाय टाइम फ्रेमला. आता इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही काय करायचं आहे, वीकली टाइम फ्रेम किंवा डेली टाइम फ्रेम कुठली जी टाइम फ्रेम तुम्हाला आवडेल ती टाइम फ्रेम तुम्ही हायर टाइम फ्रेम साठी निवडा. पहिला एकच काम करायचं, शक्यतो वीकली किंवा डेली टाइम फ्रेमवरचे झोन मार्क करून ठेवायचे. झोन काय करायचं
आणि ज्या ठिकाणी चांगला लेगआउट आपल्याला दिसतो, जिथं कन्फ्युजन आहे, गोंधळ आहे, त्या ठिकाणी झोन मार्क करू नका. आपल्याला परफेक्ट सांगितल्याप्रमाणे फार झालं तर तो चार्ट तुमच्या समोर ठेवा आणि त्या पद्धतीचा ज्या स्टॉकमध्ये कंडिशन्स तयार झालेले आहेत, डेलीच्या टाइम फ्रेमवरती किंवा विकलीच्या, या 2 टाइम फ्रेमवरती घ्या आणि त्या 2 टाइम फ्रेमवरती तुम्ही झोन मार्क करून ठेवायचे. प्रत्येक स्टॉकला झोन मार्क करून ठेवायचे. जेवढे झोन तुम्हाला जास्त मार्क करता येईल तेवढे करून ठेवा. हे कुठं जाणार आहेत का झोन? डेलीच्या टाइम फ्रेमवरती तुम्ही झोन मार्क करून ठेवता. समजा त्या झोनचा तुम्हाला अडथळा काय आहे का, तुम्ही बघता बघत असता, ते शक्यतो कशावरती बघता, इंट्राडेसाठीच बघता. मग या झोनचा वापर तुम्हाला अडथळा ठरत नाही. तुम्ही बघू शकता की प्राइस कुठं आहे, अंदाज तुम्हाला येऊ शकतो आणि त्या ठिकाणी प्राइस आल्यानंतर काय करा. चला आता आपण थोडस चार्टवरती ह्या झालेल्या गोष्टी, म्हणजे हायर टाइम फ्रेम मध्ये झोन मार्क केल्यानंतर लोकेशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करायच्यात आता बघू. आता मी इथं एक लक्षात घ्या, काही फाइंड आउट करून ठेवले, म्हणजे कमीत कमी वेळामध्ये सुरुवातीला सगळ्या गोष्टी आपल्याला झोन मार्क करायची तरी आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथं पाठीमागे जाऊन तुम्हाला दाखवेन की मी इथं इतक्या पाठीमागे जाण्याचं कारण का, की मध्ये कुठल्याही प्रकारचा झोन आपल्याला इथं दिसून आला नाही. मग इथं गेल्यानंतर आपल्याला एक कुठला आहे, हा लार्सन अँड टुब्रो हा स्टॉक आहे आणि विकलीचा झोन या ठिकाणी आपल्याला सापड. परफेक्ट. आता मग याला विकलीवर जाऊ आपण. विकलीला गेल्याशिवाय तो लक्षात येणार. इथं दिसतं हा विकलीचा झोन आपण मार्क केला. सहजासहजी ज्या वेळेला तुम्ही आता इतक्या साऱ्या 10 वॉच लिस्ट तुमच्या धन ॲपमध्ये आपल्याला तयार करायला मिळतात आणि या 10 वॉच लिस्टमध्ये बरोबर जवळपास मला भरपूर स्टॉक त्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येतात, ऍड करता येतात. त्यामुळे असे चांगले 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 स्टॉक तुम्ही काय करावे, याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये मी सांगितलं की क्वालिटी स्टॉकची एक लिस्ट तयार करा. त्याच्यासाठी तुम्हाला निफ्टी 50चे काही स्टॉक दिलेले होते, ते 30च्या रिसर्चमध्ये टाका म्हणून सांगितलं होतं, 36चा. त्याचा उपयोग तुम्हाला आता झाला असता. ती लिस्ट असती तर ती लिस्ट घेऊन तुमच्या वॉच लिस्टमध्ये ते सगळे स्टॉक तुम्ही ऍड करायचे आणि त्या सगळ्या स्टॉकना हे विकलीचे डिमांड झोन आणि सप्लाय झोन मार्क करून ठेवायचे. एक काम पहिलं आपलं होईल. म्हणजे एक झोन मार्क करायला आपल्याला शिकलो, समजलो की प्राइस याच्यावरती जाणार नाही आणि प्राइस याच्या खालती जाणार. 2 रेंज म्हणजे प्राइस कुठंपर्यंत जाऊ शकेल हे स्टँडर्डच आहे ना, याच्या पलीकडे जाणारच नाही. जाणार नाही किंवा जायचे असेल तर त्याला ब्रेक करून सस्टेन होऊन नवीन प्रवास सुरू करावा लागेल. तो पार्ट वेगळा लक्षात घ्या. आता इथं बघा, ही विकलीचा ही लेगिन कॅन्डल, बेस कॅन्डल, लेग आउट कॅन्डल, याबद्दल कुणाला शंका आहे का? लगेच पुढे जायचं आहे, थंब करायचा लगेच. हा विकलीचा झोन मार्क केला, ही बेस कॅन्डल, लेग आउट कॅन्डल. आता याच्या खाली इथं का झोन मार्क केला नाही, या ठिकाणी का झोन मार्क केला नाही, तर त्याच्या पूर्वी प्राइस इथं वरती गेले. आता इथून झोन कसा शोधायचा सांगितलं तुम्हाला, करंट मार्केट पासून मागं जायचं, जिथं आहे तिथून शोधत जायचं. आता समजा ही कॅन्डल आहे, इथं प्राइस आहे, याच्या पाठीमागं आपल्याला सप्लाय, म्हणजे या प्राइसच्या वरती त्याची सिस्टीम काय सांगितली तुम्हाला, ओरिजेंटल लाईन घ्या, या कॅन्डलचा जो हाय आहे त्याला इथं मार्क करा. याच्या वरती आपल्याला झोन शोधायचा आहे, त्याच्या खालती नाही. तिथपर्यंत प्राइस येऊन गेलेली असेल तो टेस्टेड झोन होईल. आता हायर टाइम फ्रेमला आपल्याला टेस्टेड झोन चालतो म्हणून सांगितलं. आपण जाऊ माग, आपण बघितलं तर इथपर्यंत आपल्याला कुठंच आपल्याला ती दिसलेले नाही. हा टेस्टेड झोन. आता हा झोन कसला आहे, टेस्टेड झोन आहे. आता जर या टाइम फ्रेमवरती आपल्याला एंट्री घ्यायची असती तर हा झोन आपल्याला उपयोगाचा नव्हता. म्हणजे हे लोअर टाइम फ्रेमचा जर झोन असता, म्हणजे मंथली टाइम फ्रेमवरती जर आपण ट्रेड घेतलो, मंथलीचं केलं तरी सुद्धा याच्यावरती आपण ट्रेड घेत नाहीत, विकलीच्या कॅन्डल, डेलीच्या कॅन्डलवरती ट्रेड घेतो. आता हा डेलीचा जर झोन असता तर हा टेस्टेड झोन असता तर आपण एंट्री घेण्याचा ट्रेड सोडून दिला, असं सोडून द्या. आता हायर टाइम फ्रेम आपण विकलीला मार्क केले, हा झोन मार्क केला, ही लाईन काढून टाकू. आपल्याला
तो झोन लक्षात आला. त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता प्राइस कुठे आहे मला सांगा. त्याच्यानंतर आधी डिमांड झोन मार्क करून, म्हणजे एक एक गोष्ट लक्षात घेईल. झोन मार्क केलेला. आता इथून मागं जायचं, इथं झोन कुठं दिसतो का आपला, स्टँडर्ड झोन दिसला पाहिजे म्हटलं. आता इथं लक्षात घ्या, इथं एक झोन आहे. आपण विकलीचा हा डिमांड झोन मार्क केला. याला टच आहे काय कुठे, इथं नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी जे तुम्हाला सांगितलं की अचिव्हमेंट किंवा इथं ही मोठी कॅन्डल आहे की नाही, तर मोठी कॅन्डल आहे. ही कॅन्डल काय आहे, मोठी आहे. परंतु या कॅन्डलना अचिव्हमेंट दिलेलं नाही, पण त्याला नंतर फॉलोअप कॅन्डल तयार झाली. ही काय कॅन्डल झाली, फॉलोअप कॅन्डल तयार झाली. आणि स्ट्रॉंग कॅन्डल ही इथून कॅन्डल सुरुवात झाली होती, इथंपर्यंत गेलेली होती, थांबली सुद्धा वर्चस्व आहे, क्लोजिंग त्याचं वर्चस्व आहे. त्यामुळं हा झोन आपण कन्सिडर केला. समजा तुम्हाला ह्या गुंतागुंती समजत नाही तर याला सोडून द्या, तुम्ही इथं झोन मार्क करा. हा तर कळतो की नाही, 1 2 3 स्ट्रॉंग, म्हणजे आपला हे थोडंसं गेलं तर सोडून देऊ, म्हणजे सोडायचंच नाहीये परफेक्ट. मुळात जिथं झोन असेल तर मार्क करता आला पाहिजे. पण समजा इथं थोडंसं काय कन्फ्युजन असेल तर हे नाही असं म्हटलं तर आपण हा झोन मार्क करतो ना, हा झोन तर स्टँडर्डच आहे. हा झोन स्टँडर्ड आहे. काय स्टँडर्ड आहे, लेगिन कॅन्डल आहे, एकच बेस कॅन्डल आहे आणि लेगआउट सुद्धा चांगला आहे. हा लेगआउट चांगला आहे. परत इथं फॉलोअप कॅन्डल आहे, पण या कॅन्डलला अचिव्हमेंट नाही. लक्षात, इथं काय नव्हतं, अचिव्हमेंट नव्हतं. फॉलोअप कॅन्डल आहे पण अचिव्हमेंट नव्हतं. मग हा चालतो, मग त्याच्या पाठोपाठ हा चालतो. पण याच्यापेक्षा सुद्धा चांगला कुठला आहे, हा आहे. आता इथं मार्क केला, या 2 झोन मार्क केला. लक्षात ठेवा. थोडक्यात सांगायचं काय, हा अचिव्हमेंट म्हणजे काय, हा छोटा म्हणजे ह्याचा नाही, हायर टाइम फ्रेमचा झोन मार्क करायला होता. इथं तडजोड चालते. आता या ठिकाणी झोन मार्क केलं. मग आता हे काय केलं सांगतो, याच्यामुळे काय समजलं आपल्याला, इथं गेलं की विक्रीचा मारा होणार. बरोबर, हा जो झोन सप्लाय झोन आहे, इथं गेल्यानंतर काय होणार आहे, विक्रीचा मारा होणार आहे. आणि इथं आल्यानंतर खरेदीची गर्दी होणार, खरेदीसाठी गर्दी होणार डिमांड झोनवर. ही लक्षातच घ्यायचं. आता मग या ट्रेड या टाइम फ्रेमवरती ट्रेड घेणार आहे का आपण, नाही. आता याला आपण काढून टाकू, मधला जो लोकेशन आहे आपण हे काढून टाकायचं, हे काढून टाकू. लगेच विचार. आता याच्यानंतर विकलीला हायर म्हटला तर मग आपण इंटरमिडिएट टाइम फ्रेम, मध्यम टाइम फ्रेम कुठले आहे मला सांगा. आता ट्रेंड याचा आपल्याला शोधायचा आहे. हायर टाइम विकलीचे आहे, डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला ट्रेंड बघायचा. ट्रेंड कुठला आहे. आता अजून ट्रेड घेतोय का आपण, याच्यावरती ट्रेड घ्यायचा विचार केलेला नाही. लक्षात घ्या. आता आपल्याला झोन कळाले, लोकेशन कळालं, हे झोन मार्क केले म्हणजे एंट्री घ्यायसाठी मार्क केलेत काय आपण, नाही. आपल्याला एरिया फक्त समजून घ्यायसाठी. आता त्याच्यानंतर ट्रेंड शोधालो आपण. मग ट्रेंड कुठे शोधणार आहोत, इंटरमिडिएट टाइम फ्रेम किंवा मध्यम टाइम फ्रेमवरती. त्याच्यासाठी आपण डेली टाइम फ्रेमवरती गेलो. डेली टाइम फ्रेमवरती आपल्याला काय दिसतं, ट्रेंड कसा आहे, ट्रेंड कुठला आहे, अप ट्रेंड आहे, अप ट्रेंड आहे, अप ट्रेंड आहे. म्हणजे याच्यामध्ये काही शंका असायची कारण नाही. अजूनपर्यंत ट्रेंड तो कसा आहे, अप ट्रेंड मध्येच आहे. बरोबर, म्हणजे इथं काय अडचण आहे का आपल्याला, नाही. आता लक्षात घ्या. मग याच्यानंतर आपण काय करणार आहोत, इथं आपलं काय होतं लक्षात ठेवा. जर आपण हायर टाइम फ्रेमचा झोन जर मार्क केला नसते तर आपण काय करणार सांगा. आता इथं आपण या कॅन्डलवरती बघून एंट्री घेणार, बाय करणार आपण, बाय करणार. बरोबर. आता लगेच सांगितलं लक्षात, तुम्ही 5 मिनिटा टाइम फ्रेमवरती काम करत असाल तर ती काम करण्याची पद्धत वेगळी आहे. लक्षात ठेवा. त्याच्यासाठी वेगळ्या टाइम फ्रेमवरती बघावं लागेल आपल्याला. तिथं म्हणजे कमी टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करून तुम्ही बाहेर पडणार असाल तर त्याच्यासाठी वेगळे. आता ज्या टाइम फ्रेमवरती म्हणजे एंट्री कशावरती आपण घेणार आहोत, कुठल्या टाइम फ्रेमवरती घेणार सांगा. लोअर टाइम फ्रेम काय यायची, 75 मिनिटं ते 125 मिनिटं. विकली टाइम फ्रेम आपण घेतले तर त्याच्यासाठी आपण किती बघतो आहोत, 75 मिनिट ते 125. मग आता 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊ. आता आपण ट्रेंड बघितला, याच्यात काय बाकीचं काय केलं काय, आपण काही केलेलं नाही. आपण काय बघितलं, आता ट्रेंड बुलिश आहे. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, एक जाता जाता तुम्हाला परत सांगून घेतो. आता ट्रेंड फाइंड आउट आपण केला. आता लोकेशन बघू आपण पहिला. लोकेशन म्हणजे काय,
त्या दोन्हींचं 3 समान भागामध्ये आपण काय करतो, विभागणी केली 3 भागामध्ये. त्याच्यामध्ये वरचा एक, मध्ये एक आणि खाली एक. त्याला काय म्हटलं, एक रिटेल एरिया, एक फेअर व्हॅल्यू आणि एक म्हणजे होलसेल एरिया. त्याच्यासाठी आपण टूल तयार केलेला आहे, त्यामुळे आपल्याला वेळ लागत नाही. आपण वरच्या डिस्टल लाईन हे खालच्या डिस्टल लाईनला आपण काय मार्क केली, लाईन मार्क. आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, हा पुढचा भाग आहे स्टेप बाय स्टेप. परंतु तुम्हाला आता सांगून जातो मी, ट्रेंड बुलिश आहे हे जरी खरं असलं तरी सुद्धा तो ट्रेंड कुठे गेलेला आहे, आता रिटेल झोन मध्ये गेलाय. रिटेल झोन मध्ये गेलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल सेलर सेल करण्याची जागा आहे त्यांच्या एरियामध्ये गेलेले आहे. मग तिथं जर आपण खरेदी करायला गेलो तर आपण फसणार आहोत, कारण तिथून प्राइस वाढण्याची शक्यता कमी आहे, तिथं विक्रीचा मारा होण्याची शक्यता दाट. त्यामुळे त्या एरियामध्ये गेल्यानंतर आपण काय शोधायचं नाही, बायची एंट्री शोधायची नाही. आपण ट्रेंड बुलिश आहे बघितला, पण लोकेशन नुसार पहिली एक गोष्ट लक्षात घ्या. आता परत आणि सांगतो हा, म्हणजे थोडक्यात ट्रेंड कुठलाही असू दे, समजा बुलिश ट्रेंड आहे आणि ह्या एरियामध्ये ह्या लाल पट्ट्यामध्ये जर प्राइस गेली तर आपण बुलिशचा ट्रेंड शोधायचा नाही. साधारण गणित सांगतोय, याच्यामध्ये थोडेसे बारकावे ऍडव्हान्स पुढे आहेत, पण सगळ्याच गोष्टी आपल्या माइंडमध्ये लगेच जाणार नाही, थोडंसं सांगत जातो. इथं काय, या लाल पट्ट्यात गेलं की बायची एंट्री, ट्रेंड बुलिश आहे आपण बघितलंय आता, परंतु प्राइस कुठं पोहोचली आहे, रिटेल एरियामध्ये पोहोचलेली आहे. आणि तो जो रिटेल एरियामध्ये प्राइस पोहोचल्यानंतर आपण बायची एंट्री शोधायचा विचार सोडून द्यायचा नाही. तिथं बायची एंट्री शोधायची नाही, एवढं पक्क करायचं. म्हणजे काय करायचं नाही ते सांगितलं तुम्हाला. आता समजा झोन मार्क केले आणि प्राइस कुठं आहे, या दरम्यान आहे, फेअर व्हॅल्यू प्राइस रेंजमध्ये आहे. फेअर व्हॅल्यू प्राइस जो एरिया आहे मधला एरिया, पांढरा पट्टा, थोडक्यात तिचे नाव सोडून देऊ आपण. आता हे टूल तर आपल्याकडे आहे, या टूलला मार्क केल्या, पांढऱ्या पट्ट्यात आलं की तिथे एक बाय करा. मुळाचा ट्रेड कसला आहे सांगा, मुळात आता इथंपर्यंत सोडून द्या, इथं सोडून द्या, प्राइस कुठं आहे, इथं आली असं समजा. प्राइस कुठं आहे, या पांढऱ्या पट्ट्यामध्ये आहे, पुढचं सोडून द्या, प्राइस इथं पांढऱ्या पट्ट्यामध्ये आहे. इथं आल्यानंतर समजा इथंपर्यंत इथपर्यंत मार्केटमध्ये ट्रेंड कसला आहे मला जरा सांगा. ही जी कॅन्डल तुम्हाला दिसते इथं, हा ट्रेंड बुलिश आहे का, हा बुलिश ट्रेंड आहे, ट्रेंड बुलिश आहे. आणि इथं आल्यानंतर लक्षात घ्या, बुलिश असेल आणि या एरियामध्ये जर आपल्याला झोन, डिमांड झोन मिळाला मध्यम एरियामध्ये आल्यानंतर, मधल्या पिरियडमध्ये, तर आपण बायची पोझिशन घेऊ शकतो. आणि समजा जर इथं साईडवेज असेल, इथं आली मार्केट या मधल्या पिरियडमध्ये आणि इथं साईडवेज झाली, तर आपण ट्रेड घेणार नाही. काय म्हणतो लक्षात घ्या, म्हणजे हे अधिक सुरक्षित. एक्सपिरियन्स मान किंवा ज्याला अनुभव आहेत, अनुभवी ट्रेडर त्या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतात अगेन्स्ट पण. परंतु इथं समजा या एरियामध्ये आल्यानंतर इथं हाय तयार व्हायला, लो तयार व्हायला, म्हणजे मिक्स असं स्ट्रक्चर तयार व्हायला लागले, साईडवेज झालं, तिथं ट्रेड आपण करायचा नाही. तिथं ट्रेड आपल्याला करायचं नाही. आणि जर केला तर काय करायचं, आपण बायचाच ट्रेड निवडायचा. म्हणजे कुठं आपल्याला इथं बॉटमला जर डिमांड झोन मिळाला तर तिथं आपण बायची एंट्री घेऊ शकतो. घेतला तर मग तुम्ही त्या ठिकाणी 1 मार्क्स देणार. आणि समजा इथं जर निगेटिव्ह ट्रेड असेल तर आपण ट्रेडच घेणार, अवॉइड करणार. आता समजा इथं आलो, आता इथं रिव्हर्स ट्रेड मिळतो आपल्याला. कुठलं, ह्या एरियामध्ये आल्यानंतर जर आपल्याला इथं डिमांड झोन मिळाला, पाठीमागे घेऊया, आता समजा इथं आपण डेलीच्या टाइम फ्रेमवरती ट्रेड बघितला, त्याच्यानंतर 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती गेलो समजा, पण इथं बघूच ना ते इथं. आता प्राइस लक्षात घ्या, 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर आपण इथं डिमांड झोन बघितल्यानंतर
या एरियामध्ये जर डिमांड झोन मार्क झाला, आता प्राइस पुढे गेल्या म्हटलं तर आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर करता येणार नाहीत, परंतु या एरियामध्ये डिमांड झोन तयार झाला तर आपण बायची, इथं फक्त पहिला जो झोन तयार होतो तो अचिव्हमेंट असलेला झोन तयार झाला पाहिजे. म्हणजेच इथं ट्रेंड लाईन ब्रेक झाली पाहिजे. इथं जर ट्रेड घ्यायचं असेल तर आपण इथं ट्रेंड लाईन बसेल ना तुमची, डिमांड झोनवरती प्राइस आल्या, वरून खाली आल्या, खालून वरती ट्रेंड चेंज झाल्याशिवाय तुम्ही घेणार नाही. बायचा ट्रेंड घेणार आहे, मग बायचा ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्हाला ट्रेंड चेंज झाला पाहिजे. मग ट्रेंड चेंज झाल्यानंतर जर तुम्ही एंट्री घेणार असाल तर आधी बघणार तुम्ही. आता इथं बघा, इथं ट्रेंड लाईन मार्क केली, हा डिमांड झोन आहे, डिमांड झोन जवळ प्राइस आलेली आहे, इथंपर्यंत आलेली आहे. आता मग ही ट्रेंड लाईन समजा मार्क केली तुम्ही, मग तुमच्या एंट्रीच्या ठिकाणी जायचं. इथं झोन आहे, या झोन नंतर इथं अचिव्हमेंट आहे बघा, याच्यानंतर झोन तयार झाला. समजा इथं तुम्ही झोन मार्क केला, इथून पुढं प्रत्येक रिट्रेसमेंट वरती तुम्ही ट्रेड घेऊ शकता. किंवा तुम्ही जी 520 आहे, आता समजा इथं आपण लावली, इथं बघू काय कंडिशन आहे माहित नाही आपल्याला. हा, आता इथं क्रॉस ओव्हर झालं आहे, इथं लक्षात आलं तुमच्या, इथं 20 क्रॉस ओव्हर झाला, आमच्या इथं मार्केट स्ट्रक्चर चेंज झालेलं आहे, पण इथं तुम्ही काय केलेलं नाही. आणि इथं 20 क्रॉस ओव्हर करून गेल्या की डिमांड झोनवरती, इथं एंट्री घ्या ना तुम्ही. म्हणजे इथं ही स्ट्रॅटेजी सोडून, लक्षात घ्या, ही जी बेसिक स्ट्रॅटेजी आहे सोडून तुम्हाला जी स्ट्रॅटेजी शिकवलेली आहे त्या स्ट्रॅटेजीनुसार 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने एंट्री दिली तर तुम्ही बिंदासपणे या ठिकाणी एंट्री घेऊ शकता. तुमचा स्टॉप लॉस खूप कमी असतो. योग्य जागी तुम्ही एंट्री घेतली, योग्य जागी तुम्ही एंट्री घेतल्या, इथून मार्केट वरती जाण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. थोडंसं एक लक्षात घ्या, आता कुठल्याही स्ट्रॅटेजीवरती, म्हणजे याच्यावरती आपल्याला पुढे थोडासा अधिक वेळ द्यावा लागणार आहे, पण आता इथं समजून घेत असताना या एरियामध्ये 3 गोष्टी समजून घ्या. जे आपण हायर टाइम फ्रेम आणि हायर टाइमचे सप्लाय झोन मार्क केले, त्याच्यानंतर हा लोकेशन आहे. या एरियामध्ये असेल तर आपण बायची एंट्री शोधायची आहे. लक्षात घ्या, थोडक्यात जो ग्रीन पट्टा दिसतो याच्यामध्ये बायची एंट्री आपण शोधायची आहे, तर डिमांड झोन मार्क करणार आहोत. आणि या ठिकाणी आपण सेलची. आता परत इथं लक्षात घ्या, प्राइस आहे तिथनं आपण काय करू शकतो आता हे सांगतो मी तुम्हाला. आत्ताच्या कंडिशनला प्राइस कुठं आहे मला सांगा. आता आपण ट्रेंड बघितलाय, ट्रेंड बुलिश आहे. ट्रेंड काय झालेला आहे, बुलिश आहे. आणि ट्रेंड बुलिश असताना आपण त्याच्या अगेन्स्ट ट्रेड घ्यायचं नाही, पहिली ताकीद आहे. पहिला ट्रेंड जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत आपण ट्रेंडच्या अगेन्स्ट काय करायचं नाही, ट्रेड घ्यायचं नाही. मग आपण इथंपर्यंत बघत आलो, प्राइस आपण बघितली, ट्रेंड बघितला, डेलीचा टाइम फ्रेमवरती आपण ट्रेंड चेक केल्यानंतर इथं दिसतं का तुम्हाला, याला इथं दिसतं का, इथंपर्यंत जायचं तो ट्रेंड चेंज झाले काय मला सांगा. इथं एक खाली लाईन मार्क करा तुम्ही. कमीत कमी इथं बायचा तरी ट्रेड तुम्ही करणार नाही, कारण कुठल्याही या एरियामध्ये कुठूनही सेलिंग येऊ शकतं. प्राइस वरती जाणार नाही असं आहे का, जाऊ शकेल नाही असं म्हणता येत नाही, परंतु जास्त पॉसिबिलिटी काय की प्राइस इथून खाली येण्याची शक्यता दाट आहे, कारण तो एरिया सेलिंगचा आहे, रिटेलर आहे, त्या ठिकाणी विक्री होण्याची शक्यता आहे. ज्या वेळेला फ्रेश बाईंग होईल त्यावेळेला नवीन प्रवासाची सुरुवात होईल, त्याच्यावरती गेल्यानंतर, टिकल्यानंतर, सस्टेन झाल्यानंतर. पण आज घडीला जोपर्यंत तो ब्रेक होत नाही तोपर्यंत तो एरिया हा सेलिंग प्रेशर असलेला एरिया, इथून कधी विक्री. इथं आल्यानंतर आता समजा तुम्ही कुठल्याही टाइम फ्रेमला, तुम्हाला हे बाकीचं काय कळालेलं नाही, कुठल्याही टाइम फ्रेमवरती काम करताय आणि असे जो झोन तुमचे मार्क हायर टाइम फ्रेमचे मार्क करून ठेवलेले असतील तर कमीत कमी त्या ठिकाणी एंट्री घेत असताना तुम्ही विचार कराल का नाही मला सांगा. या ठिकाणी आल्यानंतर प्राइस डाऊन साईडला जाऊ शकते. तुम्ही तुमच्या मनामध्ये म्हणजे इमोशनली जे ट्रेडिंग निर्माण झालेलं असतं, इमोशनली ट्रेड करण्याची जी मानसिकता तयार झालेली असते ती इथं काय होऊ शकते, तुमची थांबू शकते, तुम्ही थांबू शकता. म्हणजे चुकीचा ट्रेड घ्यायचं तर याच्या ठिकाणी कमी शकतो. म्हणजे
होणाऱ्या चुकांचं प्रमाण तरी तुमचं इथं कमी आलं लक्षात असो. आता इथं बघा, आता मग आपण ट्रेडच्या या ठिकाणी आता काय करायचे आपल्याला, छोट्या टाइम फ्रेमवरती काय मार्क करायचे, झोन मार्क केल्याशिवाय आपण ट्रेड घेत नाही. अजून ट्रेड आपण मी मगाशी ती EMA 20 सांगितलं, तो पार्ट वेगळा, त्या स्ट्रॅटेजीचा इथं कसा उपयोग करू शकतो याच्यासाठी मी सांगितलं. या सेटअप मधला तो ट्रेड नाही. आता आपण काय डिमांड झोन किंवा सप्लाय झोन आपण छोट्या टाइम फ्रेमवरती मार्क करणार आहोत. ते कसे मार्क करायचे आहेत, क्वालिटी. आता मग इथं मला सांगा, 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आहोत आपण. या 75 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला इथं झोन दिसतो का, 1 2 3 4 5 6 कॅन्डल आहेत मध्ये, बेस कॅन्डल, आणि त्याच्यानंतर ही एक रेड कॅन्डल तयार झाली, ही एक रेड कॅन्डल तयार झाली, फॉलोअप कॅन्डल आहे. परंतु मला सांगा, आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी क्वालिटी झोन आहे का, मला सांगा. क्वालिटी झोन आहे का, आता सांगितलेले पॅरामीटर्स चेक करा ना तुम्ही. इथं जो झोन मी मार्क करणार आहे, आता 1 2 3 4 5 6 ही कॅन्डल धरली तर 7वी कॅन्डल आहे. 1 2 3 4 5 6 नाही 6 कॅन्डल. आता समजा मार्क करू त्याला, पण सांगा मला की रेड कॅन्डल पण धरलीच पाहिजे ना आपल्याला. नाही हो, क्वालिटी आहे. आणखीन काय बघायचं याच्यामध्ये, अचिव्हमेंट सांगितलं, किंवा आता इथं लेगिन कॅन्डल कशी दिसते मला सांगा. इथं ते सांगतो तुम्हाला. तर इथं हा झोन मार्क केला असं समजा, किंवा हा झोन बसतच नाही, हा झोन होत नाहीये. आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवरती झोन मार्क करत असताना तो स्टँडर्ड पाहिजे 1 सांगितलं, लेगआउट मोठा पाहिजे 2 सांगितलं, अचिव्हमेंट पाहिजे सांगितलं 3. आता अचिव्हमेंट आहे का, अचिव्हमेंट म्हणजे प्रिव्हियस स्विंग. आता इथं काय आहे, हायर लो जो आहे याच्या खाली कॅन्डल आली आहे का, नाही आला. इथं लक्षात घ्या, या ठिकाणी डायरेक्ट एंट्री घेणारे लोक आहेत, पण ते कोण घेणार आहेत, आपण घेऊ शकतो का, ते आपण घ्यायचे नाही, घेता येत नाही का. या नियमाप्रमाणे इथं अनुभवी ट्रेडर घेऊ शकतील. इथं ट्रेड अनुभवी ट्रेड रिव्हर्सचा म्हणजे डाऊन ट्रेडचा ट्रेड इथं घेऊ शकतील. ट्रेंडच्या अगेन्स्ट घेतो आपण. ट्रेंड चेंज झालाय का अजून, इंटरमिडिएट टाइम फ्रेमला बघितलं ना तुम्ही, इथं मधल्या टाइम फ्रेमवरती डेली टाइम फ्रेमवरती गेला, ट्रेंड चेंज झालाय का मला सांगा. डेली टाइम फ्रेमवरती जाऊ, ट्रेंड चेंज झालाय, तो झालाय का, अजून नाही सर, कारण का ग्रीन कॅन्डलला क्रॉस करा नाही झालाय का नाही एवढं सांगा, म्हणजे तुम्हाला समजते की सांगते, ते विश्लेषण नको आहे. ट्रेंड झालाय का चेंज, ट्रेंड चेंज झालाय का, नाही झालेला. मग ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड घ्यायचा आहे का आपण. मग ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड म्हणजे काय, आपण एरियामध्ये कुठं आहे, रिटेलरच्या आहे. अगेन्स्ट ट्रेड, ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड म्हणजे कुठला होणार आहे ट्रेड घ्यायचा आला तर, पुढचा सर. आपण सेलिंगची पोझिशन शोधायला पाहिजे मग, बरोबर. मग सेलिंगची पोझिशन घ्यायची आहे का आपण, अगेन्स्ट ट्रेड घ्यायचा नाही म्हणून सांगितले. लक्षात येते का, बघा इथं आपण जागा शोधतो, तिथं काय करायचं आहे. इथं काय सांगितलं, ही एरिया कोणाची आहे, सेलरच्या, रिटेलर आहे, त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर ते माहिती आहे. पण मूळचा ट्रेंड बुलिश आहे ना, त्या बुलिश ट्रेंडच्या विरोधात जायचं नाही. जोपर्यंत हा ट्रेंड चेंज होत नाही तोपर्यंत बेरिश ट्रेंडचा आपण विचार, आपण एंट्री घ्यायची नाही, ती आपण थांबायचं, ट्रेंडला चेंज होऊ द्यायचं. आणि मग त्यावेळेला ट्रेंड चेंज होईल, त्यावेळेला तुम्हाला अचिव्हमेंट मिळालेले असेल त्या सेलिंगचे. आता समजा मग आपण 75 मिनिटा या टाइम फ्रेमवरती आलो. मग इथं जर आपण ट्रेड घेतला, ट्रेडच्या अगेन्स्ट ट्रेड घ्यायला होता आपण, तो सक्सेस होईल याची गॅरंटी कमी असते, विरुद्ध दिशेला ट्रेड. आता समजा इथं लेगआउट जर चांगली, ही जी ग्रीन कॅन्डल लेगिन कॅन्डल जी तयार झाले त्याप्रमाणे समजा जर इथं लेगआउट कॅन्डल जर खाली तयार झालेले असते, तर मात्र आपण इथं काय मार्क केला असता, हा झोन मार्क केला असता. समजा ही कॅन्डल इथं मोठी जर इथं तयार झाली असती, हा लेगआउट म्हणजे अचिव्हमेंट म्हणतो आपण त्याला. काय म्हटलं,
अचिव्हमेंट क्वालिटी झोनला गरजेची गोष्ट. अचिव्हमेंट कॅन्डल तयार झाली पाहिजे, फॉलोअप कॅन्डल तयार झाली पाहिजे. आता इथं या दोन्ही छोट्या छोट्याच कॅन्डल आहेत. कॅन्डल स्ट्रॉंग बेरिश आहेत पण छोटे छोटे. तीच इथं नजरेला जाताना कॅन्डल कशी दिसते मला सांगा. जिथं आपण कन्फ्युजन आहे तिथं सोडूनच द्यायचं. 6,000 स्टॉक आहेत, कुठं ना कुठं मिळणार ना आपल्याला. आता इथं लक्षात घ्या. मग याच्यानंतर आता समजा असो समजून आपण इथं झोन मार्क केला. याच्यानंतर या ट्रेड तर घेणार नाही त्या झोनवर आपण समजू, कारण क्वालिटी झोन नाही. मग आता डिमांड झोन कुठे येतो मला सांगा. इथनं या प्राइस पासून आपण खाली आलो, इथं प्राइस आहे. आता ही इथं टेस्टेड आहे, म्हणजे हा झोन मार्क करता येईल का आपल्याला. आधीच टेस्ट झालाय, त्यामुळे इथं याच्या खाली आपल्याला शोधायचा आहे. हा झोन आपण मार्क करत नाही. मग याच्या खाली आल्यानंतर आपल्याला कुठं झोन मिळतो परत इथं ट्रेंड लाईन जवळ. हे जो आहे हा ट्रेंड लाईनच्या जवळ. ही ट्रेंड लाईन आपण मार्क केली तो पार्ट वेगळा. त्याचं काय म्हणजे आपल्या सोयीसाठी आपल्याला ज्या गोष्टी येतात त्याचा उपयोग करायचा आहे त्याच्यामध्ये. पंच्याहत्तर मिनिटा या टाइम फ्रेमला आपण हा झोन मार्क केला. आता इथं अचिव्हमेंट फॉलोअप हा झोन कसा आहे मला जरा सांगा. छोट्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला असे असंख्य ज्यावेळेला स्कॅल्पिंग करता 3 मिनिटा या 4 मिनिटा टाइम फ्रेमवरती करतो त्यावेळेला अशा पद्धतीचं हेच लॉजिक सरांच्या पाठीमागच्या बेसमध्ये सुद्धा असतं. लक्षात ठेवा बऱ्यापैकी. जिथं लेगआउट मोठा झालेला आहे, मोठी क्वांटल फॉल झालेली आहे, छोट्या कॅन्डल मध्ये तयार झालेले आहेत, म्हणजेच इथं आल्यानंतर प्राइस थांबलीच पाहिजे. कारण इथनं मोठं एवढ्या मोठ्या कॅन्डल तयार होत गेलेल्या आहेत. लक्षात ठेवा हे किरकोळ बाई नाही. त्यामुळं हा जो झोन आहे हा झोन स्ट्रॉंग आहे. आता इथं पण लक्षात घ्या प्राइस कुठून येणार आहे. मग डाऊन ट्रेंडला सुरुवात होणार. काही गोष्टी लक्षात घ्या. इथं येऊन पुन्हा प्राइस वरती इथं डायरेक्ट आपण ट्रेड घेऊ. इथं आल्यानंतर पुन्हा प्राइसनं असं काय रिटेशन दिलं तर आपण ट्रेड घेऊ शकतो, किंवा इथं सुद्धा ट्रेड आल्यानंतर इथं डायरेक्ट एंट्री घेऊ शकतो. छोटासा स्टॉप लॉस प्राइस इथून वर जाऊ शकते डायरेक्ट एंट्री घेताना. नाहीतर मग काय करायचं, इथं प्राइस आल्यानंतर याच्या थोडंसं आदल्या टाइम फ्रेम मध्ये जायचं आणि इथं पुन्हा वरच्या साईडनं मुवमेंट येणार आहे. एखादा पॅटर्न बघितला की इथं एंट्री करू शकतो. ते सुद्धा हे थोडंसं कसं आलं आपलं लॉजिक लावला याच्यामध्ये. या स्ट्रॅटेजीमध्ये ते नाहीये. या स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा आपण रिस्क रिवॉर्ड पुढे जाऊन बघणार आहोत. फक्त इथं लक्षात घ्या हा झोन तयार झाल्यानंतर इथून आता टार्गेट बसतंय का तो पार्ट आहे आपल्याला, आणि टार्गेट किती बसलं पाहिजे याचं ही मेजरमेंट आहे. तरच आपण ट्रेड घ्यायचा आहे. 7 कसोट्या लावणार आहेत आणि एकदा त्या 7 कसोटीतून तो ट्रेड पास झाला की तो ट्रेड तुम्हाला सक्सेस देणार. थोडंसं गुंतागुंतीचं आहे पण हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. हा भाग थोडासा अधिक आपल्याला पुढच्या क्लासला सांगितला जाईल.